झाली तर बोन बद्दल इश्यू होताना बघायला भेटणार आहे. सिमिलर केसमध्ये हा काय झालं, डिफिशियन्सी झाली. आता या केसमध्ये इन्फेक्शन जर गेलं तर बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, पॅथोजन इन्फेक्शन, हे इन्फेक्शन झालं. सिंड्रोमच्या केसमध्ये मल्टिपल सिम्पटम्स आहे ना, तर त्यासाठी एड्स एक्झाम्पल येणार आहे. मग मला सांगा, सगळे डिसीज एकसारखे आहेत का? राईट ना, सगळ्याच टर्मिनॉलॉजी एकसारखे आहेत का? नाही, डिफरंट डिफरंट आहेत. त्या पर्स्पेक्टिव्हने काय करायचं, थोडंसं माहित असून द्या. राईट ना. आता यासाठी जो पॉझिटिव्ह एजंट आहे, सांगा पॉझिटिव्ह एजंटचा टाईप कोणता आहे? पॉझिटिव्ह एजंटचा टाईप कोणता आहे? अरे सांगा, पॉझिटिव्ह एजंटचा टाईप काय? आ तुम्हाला नाव विचारलं का नाही? हो सर, मी लगीन करणार आहे की. अरे तुझं नाव काय? हो सर, माझे 4 लेकरं होणार आहेत की. अरे तुझं नाव विचारलंय तर तुझं नाव सांगायला पाहिजेस ना. तू काय सांगायला लागलेस? माझं हे आहे, माझं ते. राईट ना, मी तुम्हाला टाईप विचारतोय, मी व्हायरस तुम्हाला बेसिकली विचारलाय का? मग तुम्हाला कॅटेगरी जरी विचारली गेली तर तुम्हाला माहित असायला पाहिजे काय असणार आहे कॅटेगरी व्हायरसची. पॅथोजनची कॅटेगरी आपण डिस्कस केलेत ना, तर त्याच्यामध्ये कोणती कॅटेगरी येणार आहे? व्हायरस. हा, पॉझिटिव्ह एजंट जर विचारला तर आन्सर काय असणार आहे? HIV. आणि HIV चा लॉंग फॉर्म काय असणार आहे? राईट ना, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. राईट ना. आता या व्हायरसचं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये कशा प्रकारे एंट्री केली हे तुम्हाला बेसिक लेवलला थोडंसं सांगून देतो. जास्त काही गरजेचं नाही, एनसाठी तेवढं काय हायलाइट केलं नाही, बट वी हॅव टू नो द बेसिकली काय असणार आहे यांच्यामध्ये, एंट्री कशी केली. सो थोडीशी एनसीआरटीच्या बद्दल मी तुम्हाला काय करतो की सांगून देतोय. बाकी त्याची थोडीशी कसं असणार, आउट ऑफ एनसीआरटी कंटेंट आहे, त्यामुळं तो एक तुम्हाला क्लिअर करून टाकून देईल. बघा, एनसीआरटीनं एक पॉईंट तुम्हाला इयर एक मेनली मेन्शन करून टाकलेलं बघा. 1981 काय असं लिहिलंय बाळांनो? फर्स्ट रिपोर्टेड काय असणार आहे, HIV पेशंट. राईट ना. फर्स्ट काय असणार आहे, रिपोर्टेड जो झाला असणार 1981 मध्ये बेसिकली आयडेंटिफाय केलं. बट तो आलाय कुठून, कसा आलाय, हे आपण थोडंसं काय करूया की अंडरस्टँड करून घेऊया. इन जनरल मध्ये तुम्ही जर बघितलं तर एक कंट्री मेनली मेन्शन करून अमेरिका, USA. राईट ना. तर तिथे काही लोक बेसिकली जे असे हंटिंग करण्यासाठी ऑलवेज कसे असणार आहेत की मोटिवेटेड, किंवा त्यांना असं म्हणजे भारी वाटतंय हंटिंग करण्यासाठी. आपल्याकडे पण काय हंटिंग कमी होत नाही, चांगलं हंटिंग होते, पण आज प्रेझेंट मोमेंटला कमी होत चाललेत. आता ज्यांचं आपण हंटिंग करत होतो, शिकार करत होतो, तेच शिकारी व्हायला लागलेले. समजते का मी काय म्हणतोय ते? तर ना, पूर्वी आपण कोणाला मारायचो, वाघाला मारत होतो किंवा बेसिकली बिबट्याला मारत होतो. आज तोच बिबट्या सगळ्यांना मारायला चालू करायला लागलाय. प्रोसिजर तुम्ही अंडरस्टँड करून घेऊ शकता. सिच्युएशन अशी झाली की जे हंटर होते युएसएचे, ते काय गेलेत माहिती का, आफ्रिकाच्या जंगलामध्ये गेलेत, आणि तिथं आफ्रिकाच्या जंगलामध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे व्हरायटी ऑफ गेट्स काय असणार आहे, वाईल्ड अॅनिमल्स बघायला भेटणार, ते तिथं मारायचे. तर त्यांनी एक दिवशी काय केलं माहितीये का, की स्पेसिफिकली अॅनिमल्सला मारायचे. आणि ते तुम्ही जर का मूवीज मध्ये कधी बघितलं असेल बघा, एखाद्या बेसिकली अॅनिमलला मारल्यानंतर ग्रिल्ड, तुम्ही म्हटले का ग्रिल केलं जातं, आणि पाहिले का नाही, खाली बघा वैसे आग लावली जाते, वरती असं एक दांडी टाकली जाणार आहे, त्याच्यावर घुमवताना बघायला भेटणार आहे, राईट ना. तर त्या फॉर्म मध्ये हे असेच काय करायचे की अॅनिमलला मारून खाताना वगैरे बघायला भेटायचे. सिच्युएशन अशी झाली की एक दिवशी त्यांनी काय केलं माहिती का, मंकीला मारलं. मंकी, इन जनरल मध्ये मंकीचे बेसिकली जे फ्लेश असतं ना, कोणता अॅनिमल खात नाही बाळांनो, मोस्टली जर डिस्कस करायचं म्हणजे तर, राईट ना. पण या केसमध्ये ह्युमन कमी, म्हणजे त्याच्या ह्युमन बेसिकली सगळ्याच लिमिटेशन क्रॉस केलेले आहेत. त्या मंकीला मारलं, मंकीला मारून बेसिकली काय केलं माहितीये का, की त्यांना असं ग्रिल्ड मध्ये टाकून दिलं, आणि त्यानंतर खायला चालू केलं होतं. पण आता याच्यामध्ये व्हायरस असे होते की त्यांचं प्रोटीन कोट इकडं, म्हणजे इतकं बेसिकली हार्ड होतं, की त्यातले एक सिव्हन नावाचा बेसिकली काय असणारा व्हायरस ह्युमनच्या बॉडीमध्ये एंटर केला. राईट ना. आता व्हायरस डायरेक्ट HIV नाही, बट सिव्हन व्हायरस म्हणून मेनली मेन्शन केलं जातं. आता हे जे पर्सन होते ते कुठे आलेत, पुन्हा आपल्या बेसिकली USA मध्ये आलेत. आणि तुम्हाला मी एक सांगितलं होतं की HIV व्हायरसला ग्रो होण्यासाठी ऑलमोस्ट त्याचा इन्क्युबेशन पिरियड किती वर्षाचा होता? 5 ते 10 वर्षांचा. इतके वर्ष सिमटम्स दिसत नाहीयेत. तर ऍज युजल त्या लोकांमध्ये काय झालं माहितीये का, की तो व्हायरस आता डेव्हलप व्हायला लागला होता, बट एक सर्टन टाइम नंतर त्यांच्यामध्ये काय झालं माहितीये का, सिमटम्स यायला लागलेत. सिमटम्स असे होते की त्या पर्सनला झाला होता काय माहितीये का, की पर्टिक्युलरली निमोनिया. काय झालं होता, निमोनिया. आणि USA मध्ये एक फेमस बेसिकली सिटी तुम्हाला माहित असेल, कॅलिफोर्निया म्हणून. तर कॅलिफोर्नियामध्ये पहिल्यांदा बेसिकली हा पर्सन असा भेटला की ज्याला काय झालंय, निमोनिया. तर निमोनी निमोसिस्ट बेसिकली कॅरनी, निमोसिस्ट कॅरनी नावाची बेसिकली फंगस होती. त्या फंगसने काय होतं, इन्फेक्शन कॉज केलं होतं. आता इन्फेक्शन कॉज केल्यानंतर डेफिनेटली आपण काय करणार की त्याचं स्वॅब घेणार, राईट ना, त्याचं आयडेंटिफिकेशन करणार की इन्फेक्शन कशामुळे झालं, काय आयडेंटिफाय झालं. इन जनरल मध्ये मला सांगा, निमोनिया इज कॉज्ड बाय द, राईट ना. एक कोण आहे आपला हा, बॅक्टेरिया. सो बॅक्टेरिया मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द निमोनिया, राईट ना. निमोनिया कॉज होण्यासाठी बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल आहे. बट इथं इन्फेक्शन कोणी कॉज केलेलं आहे, फंगसनं. जे फंगस कॅपेबल नाहीये बाळांनो इन्फेक्शन कॉज करण्यासाठी, बट या फंगसने काय केलं की इन्फेक्शन कॉज केलेलं आहे. मग या सिच्युएशन मध्ये आपण अंडरस्टँड करून घेऊ शकतो की या पर्टिक्युलरली फंगसची इतकी ऍबिलिटी वाढली कशी. तर ते जे काय डॉक्टर होते त्यांनी अजून पुढे काय केलं माहिती का,
थोडंसं ब्लड अनालिसिस करायला चालू केलं, तर त्यांच्या ब्लडमध्ये एक न्यू व्हायरस बघायला भेटला, जो आतापर्यंत कधीच आयडेंटिफाय झाला नव्हता. तो होता आपला सेव्हन व्हायरसचं मॉडिफिकेशन होऊन व्हायरस बनला होता HIV व्हायरस. ज्या HIV व्हायरसनं ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी, त्या पर्सनची इतकी इम्युन सिस्टम डिफिशियंट करून टाकली, स्लो डाऊन करून टाकली, की त्याच्यामुळे एक फंगस त्याच्या बॉडीमध्ये काय करू शकला, न्यूमोनिया कॉज करू शकला. अंडरस्टँड होते सिच्युएशन काय चाललेले आहे. जो बेसिकली फंगस इन्फेक्शन कॉज करण्यासाठी कॅपेबल नव्हतं, त्याने इन्फेक्शन कॉज केलं, निमोनिया झाला. म्हणजे प्लस त्याला आता पहिल्यांदा काय झालं, HIV इन्फेक्शन झालं, HIV पॉझिटिव्ह झाला, एड्स झालं, त्याला सायमल्टेनियसली त्याला आता इन्फेक्शन कोणाचं झालं, या फंगस झालं, त्यामुळे त्याला निमोनिया पण झाला. सो निमोनिया आणि एड्स डबल डोस त्याला भेटलेला आहे, राईट ना. बट देन त्यानंतर काय झालं माहितीये का, की तुम्ही बघू शकता की अमेरिकामधून इंडियामध्ये असं बेसिकली ट्रान्सपोर्टेशन खूप सारं बेसिकली होताना बघायला भेटणार, इम्पोर्ट एक्सपोर्ट, राईट ना. तर या केसमध्ये अशाच पद्धतीनं आपल्या इंडियामध्ये इम्पोर्ट केला गेला काय, HIV व्हायरस. म्हणजे तुम्ही समजू शकता की बेसिकली या केसमध्ये जे पर्सन असणार, आता 8-10 वर्षामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की जो HIV व्हायरस आहे, इन जनरलमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर ट्रान्समिशनचा रूट काय असणार, तुम्हाला आपण ते डिस्कस करूया. बट ह्युमन बॉडीमध्ये कशा प्रकारे आलं हे तुम्हाला मी सांगितलं, मंकीज पासून आलेलं आहे, राईट ना. ही प्रॉपर्टी मेनली काय करायला देणार तुम्ही घ्या. आता इंडियामध्ये फर्स्ट टाइम जर आयडेंटिफिकेशन जर करायचं म्हटलं, तर 1986 मध्ये मद्रास या बेसिकली स्टेटमध्ये आलं होतं. मद्रास माहितीये काय, काय काय चेन्नई, काय असणार आहे, चेन्नई. अंडरस्टँड होते. सो पहिल्यांदा चेन्नईचं नाव काय होतं, मद्रास बेसिकली ऐकायला आपल्याला भेटत होतं. सो त्या चेन्नईमध्ये फर्स्ट टाइम 1986 मध्ये कोण आयडेंटिफाय झाला, आपला HIV व्हायरस, राईट ना. आणि देन त्यानंतर HIV व्हायरस पासून लास्ट फ्रॉम काय असणार म्हणून 1981 पासून अप टू बेसिकली आतापर्यंत ऑलमोस्ट काय असणार 25 इयर्स मध्ये 25 मिलियन पर्सन डेड झालेत म्हणून, किलिंग होताना बघायला भेटणार, वर्ल्ड वाईल्ड मेनली मेन्शन करून दिलं. आता हा जो टाइम पिरियड आहे 1981 पासून ऑलमोस्ट जर का बेसिकली आपण डिस्कस करायचं म्हणजे 2005 पर्यंत 25 वर्ष कन्सिडर केलेत. बट तिथून आता जर डिस्कस करायचं म्हणजे ते 20 वर्ष पुढचे गेलेत, तर काय वाटतं, हा 25 मिलियन असेल त्याच्यापेक्षा डबल झाला असेल, डबल झाला असणार आहे. अंडरस्टँड होते, बिकॉज ऑफ व्हॉट, बाय द बेसिकली काय असणार, HIV इन्फेक्शन मुळे मरताना लोक बघायला भेटणार आहे, राईट ना. आता सिच्युएशन अशी आहे की हा जो बेसिकली व्हायरस आहे, त्यामुळे इतके मिलियन्स मध्ये बाळानो, मिलियन्स मध्ये इतके पर्सन मेले कसे, किंवा काय त्यांचं मरण्याचं रिझन काय असणार आहे, किंवा ट्रान्समिशन कसं होतंय. या ट्रान्समिशनसाठी काय केलंय बाळानो, इथं नेक्स्ट कंडिशन तुम्हाला इथं मेनली मेन्शन करून टाकलेली आहे, राईट ना. सो फर्स्ट ऑफ ऑल HIV व्हायरस एक स्ट्रक्चर किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स दिलेत, माहित असून द्यात की HIV व्हायरस जो येताना बघायला भेटणार, इट्स बिलॉंगिंग फ्रॉम द बेसिकली काय असणार ग्रुप असणार, दॅट ग्रुप इज नथिंग बट काय असणार, रेट्रो व्हायरस. रेट्रो व्हायरसचे काय असणार ग्रुप येताना बघायला भेटणार आहे. आणि रेट्रो व्हायरसचं इन जनरल मध्ये जेनेटिक मटेरियल जे असणार आहे, ते सिंगल स्टँडर्ड RNA बघायला भेटणार आहे. काय असणार आहे, सिंगल स्टँडर्ड RNA. जो कोणी ऑर्गॅनिझम रेट्रो व्हायरस ग्रुप मधून बिलॉंग करताना बघायला भेटणार आहे, मोस्टली त्यांचा बेसिकली जो जेनेटिक मटेरियल बघायला भेटणार ते कसं असणार आहे, सिंगल स्टँडर्ड RNA येताना बघायला भेटणार. ही प्रॉपर्टी देण्यात राहील, क्लॅरिटी येते. आता रेट्रो व्हायरस मधला जो HIV व्हायरस आहे, तो बॉडीमध्ये ट्रान्समिट कसा होतो हे आपल्याला माहित असायला पाहिजे. सो एनसेटनी फ्यू काय केलेत माहिती का, इथं ट्रान्समिशनचे रूट इथं इन्क्लूड करून टाकलेले आहेत. सो आपण ते बेसिक लेवलला काय करू समजून घ्या. देन स्ट्रक्चर ऑफ HIV व्हायरस हे आपण त्याच्यामध्ये काय करणार की आयडेंटिफाय करून घेणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल बघा काय सांगले, ट्रान्समिशन ऑफ HIV इन्फेक्शन बाय द जनरली काय सांगले बघा. पहिली गोष्ट एनसेटनी जे दिले त्यांना पहिल्यांदा हटवून घ्या, देन त्यानंतर एक्स्ट्रा कंटेंट काय असणार ते पण मी तुम्हाला सांगू टाकेन. फर्स्ट ऑफ ऑल काय सांगितले की सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ काय असणार इन्फेक्टेड पर्सन, राईट ना. आता इन जनरल मध्ये STI कॉज होण्याचे 3 रिझन आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये आपण काय केलं की कव्हर केलं होते, त्याच्यावरची आपण काय करू शकतो ते अवॉइड करू शकतो. सो बघा STIच्या खाली 3 पॉईंट दिलेले तुम्हाला, कोणकोणते ते रिझन होते सांगा. हा, येस, कॉयटस विथ मल्टिपल पार्टनर्स, हे रिझन असणार आहे STI कॉज होण्यासाठी. इज नथिंग बट काय असणार आहे एड्स कॉज होण्यासाठी. सेकंड थिंग, हा, येस. याच्यामध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर बघा, मी तुम्हाला मेनली मेन्शन करतोय कोणामध्ये STI मधलं तुम्हाला विचारतोय, तिथून बेसिकली सांगा 3 रिझन काय असणार आहेत, राईट ना. इथलं तुम्ही सांगू नका हे मला माहितीये, ते तुम्हाला आठवते का यासाठी मी तुम्हाला विचारतोय. काय होते त्यातील 3 पॉईंट, एक तर येणं सांगितलं, दुसरा काय होता, हा, राईट ना. विदाउट एस कॉयटस विदाउट काय असणार आहे कॉन्ट्रासेप्टिव्ह, हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. थर्ड वन, हा, हा, बघा 3 रिझन तुम्हाला त्याच्यामध्ये अवॉइड करण्यासाठी, हे आहे का त्याच्यामध्ये रिझन. ते 3 रिझन तुम्हाला जे विचारले ते रिझन मध्ये आहे का, काय काय दिले 3 रिझन STIच्या केसमध्ये ओव्हरकम करण्यासाठी, दिलेत नाही तर काहीतरी, काय दिले पहिलं, आ,
हे 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 जे तुम्हाला बेसिकली इन्क्लूड करून दिलेत ना, हे 3 रिझन STI चे. हा, मग याच्यामध्ये पहिलं काय तुम्ही सांगितलं मला सांगा? पर्टिक्युलरली मल्टिपल पार्टनर्स बरोबर अवॉइड करण्यासाठी सेकंड थिंग काय असणार आहे? येस. आणि देन थर्ड वन काय मेन्शन केलेलं आहे की इथं क्वालिफाईड डॉक्टर जे असणार आहेत तर ना फॉर द काय असणार आहे अर्लियर, हे आपण यांच्यामध्ये काय करू शकतो की त्यांच्याकडून आपण अवॉइड करण्यासाठी त्यांच्याकडून आपण म्हणजे इन्फॉर्मेशन घेऊ शकतो किंवा त्यांच्याकडून गायडन्स घेऊ शकतो. ही कंडिशन त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिलेली आहे, राईट ना. बट इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचे म्हणजे तर दोन रिझन बेसिक लेवल आपण आयडेंटिफाय करू शकतो. फर्स्ट वन इज नथिंग बट काय असणार आहे, मल्टिपल पार्टनर्स बरोबर काय असणार आहे, येस, इंटरकोर्स होणं, कॉयटस होणं, राईट ना. दुसरं रिझन काय असणार आहे की त्याच्यामध्ये की जर का फेल्युअर ऑफ मेडिलिमेशन करू शकतो, प्लस कॉन्ट्रासेप्टिव्ह, हे रिझन त्याच्यामध्ये म्हणताना बघायला भेटणार आहे. थर्ड रिझन जर डिस्कस करायचं म्हटलं तर बघा हे तर आपल्या इथे कव्हर झालेलं आहे, मल्टिपल पार्टनर्स बरोबर काय असणार आहे, इन्फेक्टेड पर्सन बरोबर कॉयटस जर झालं तर इन्फेक्शन कॉज होण्यासाठी. थर्ड थिंग काय असणार आहे की जे ब्लड आणि ब्लड प्रोडक्ट, आता याच्यामध्ये मेनली पॉईंट समजून घ्या. HIV इन्फेक्शन कॉज होण्यासाठी बॉडी फ्लुइड आर मोस्टली रिस्पॉन्सिबल, राईट ना. बॉडी फ्लुइड मेनली याच्यामध्ये काय करतो की डिस्कस करून देते बघा, बॉडी फ्लुइड. आता याच्यामध्ये जे काही डिस्क्रिमिनेशन देतो ना ते जरा व्यवस्थित समजून घ्या, क्लॅरिटी होऊन जाईल. बॉडी फ्लुइड मध्ये फर्स्ट ऑफ ऑल जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय असणार आहे आपलं ब्लड, राईट ना. देन त्यानंतर मला काय सांगायचं, ब्लड प्रोडक्ट्स जस्ट लाईक याच्यामध्ये असणार आहे प्लाझ्मा, काय असणार आहे प्लाझ्मा. देन नंतर काय असणार आहे थर्ड वन जर मेनली मेन्शन करायचं सिरम, राईट ना. एक टिश्यू बघायला भेटणार, दिस इज नथिंग बट काय असणार आहे बोन मॅरो, मायलट टिश्यू मेनली याला असं इन्क्लूड केलं जातं, बोन मॅरो येताना बघायला भेटणार आहे. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे बघा, की याच्यामध्ये अजून फ्लुइड जर डिस्कस करायचं फिफ्थ नंबरचं असणार आहे म्हणून सिमेंट, सिमेंट येताना बघायला भेटणार आहे. सिक्स नंबरचं घ्यायला तर वजॅनल फ्लुइड येताना बघायला भेटणार आहे, वजॅनल फ्लुइड येताना बघायला भेटणार आहे. नाव द नेक्स्ट वन जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर सेव्हन्थ वन देतो कोलेस्ट्रॉल, कोलेस्ट्रॉल येताना बघायला भेटणार आहे. दीज आर दी मेनली रिस्पॉन्सिबल काय असणार आहेत की काही पर्टिक्युलर फ्लुइड आहेत ज्यांच्यामधून एका बेबीला काय होऊ शकतं किंवा स्पेसिफिकली एखाद्या पर्सनला इन्फेक्शन कॉज होऊ शकतं. आता याच्यामध्ये रेअरली जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर बघा की इन जनरल मध्ये कोणत्या फ्लुइड मध्ये प्रेझेंट नाही, तर पहिली गोष्ट बेसिकली असणार आहे युरिन, युरिन मध्ये अब्सेंट असतं. पहिली गोष्ट अब्सेंट, अब्सेन्स ऑफ काय असणार आहे HIV. हा पॉईंट काय करायचं मेनली त्यांना ठेवून घ्या, अब्सेन्स ऑफ HIV और प्रेझेंट ऑफ काय असणार आहे HIV मेनली मेन्शन करून, राईट ना. युरिन मध्ये अब्सेंट आहे बघा. देन त्यानंतर काय असणार आहे स्वेट, स्वेट मध्ये अब्सेंट येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. देन त्यानंतर ना आता इथं दोन पॉईंट मेनली ध्यानात ठेवून घ्या की जिथं स्पेसिफिकली HIV चा जो बेसिक आहे त्याचा नंबर कसा असणार आहे, कमी असणार आहे. HIV कसं असणार आहे, कमी असणार आहे. बट त्याला अब्सेन्स कॅटेगरीमध्ये डिस्कस केलं जातं. फर्स्ट वन काय असणार आहे याच्यामध्ये, थर्ड वन देतं सलायवा, और इव्हन फोर्थ वन जर घ्यायचं म्हटलं तर टीअर्स. हे पण बॉडीचे फ्लुइड आहेत, समजते का. बॉडीचे हे पण फ्लुइड बघायला भेटणार आहेत, बट सलाव्यामध्ये आणि टीअर्स मध्ये नंबर ऑफ व्हायरस कसे असणार आहेत, एकदम निग्लिजिबल येताना बघायला भेटणार आहेत. त्यामुळे एनसीआरटी और अदर रेफरन्सेस कन्सिडर करतात की देर इज अ अब्सेन्स ऑफ HIV व्हायरस. बट याचं मिनिंग नाही की पर्टिक्युलरली यांच्यामधून होऊ शकत नाही, होऊ शकतो, बट खूप 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 रेअर बेसिकली केसेसमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त म्हणजे खूप कमी असतात. सो प्रॉपर्टी याच्यामध्ये समजते का मला सांगा. बॉडी फ्लुइड मधले कोणकोणते असणार त्याच्यामध्ये, प्रोडक्ट, प्रोडक्ट ऑफ द ब्लड, प्लाझ्मा आणि काय असणार आहे सिरम. हे पॉईंट तुम्हाला त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिले. बाय शेअरिंग काय असणार आहे, एस इन्फेक्टेड इंडर्स, काय मेनली मेन्शन केलं इन्फेक्टेड इंडर्स इन केस ऑफ काय असणार आहे इंट्राव्हेनस ड्रग्स. सो एखादा पर्सन तुम्ही ग्रुप एक बेसिकली डिस्कस करता की ज्याच्यामध्ये सगळेजण काय करतात माहिती का, गर्ल्स बॉयज एकत्रित येऊन डिफरंट डिफरंट टाईपच्या बेसिकली ऍडिक्शन मध्ये ऍडिक्टेड होताना बघायला भेटणार. फॉर एक्झाम्पल काय असणार ड्रग्स, अल्कोहोल, स्मोकिंग, राईट ना. त्यानंतर आपला जुबा केसरी, राईट ना, विमल विमल असे खाणारे एखादा ग्रुप वगैरे राहतो बाबा. तर समजून घ्या ह्या अशा केसेसमध्ये जर का असे ड्रग्ज घेणारे काही लोक असतील आणि त्याच्यामध्ये एखादा पर्सन जर का इन्फेक्टेड जर निघाला, ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये नॉर्मल असताना बघायला भेटणार, राईट ना. फिजिकल रिलेशन होणं ह्या सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मल आहेत. बट सिच्युएशन समजून घ्या की त्याच्यामधला एक जरी पर्सन इन्फेक्टेड जर निघाला आणि जर का इंट्राव्हेनसली ड्रग्ज जर घ्यायला लागले तर ते निडल वरती कोण प्रेझेंट असणार आहेत, ब्लड असणार आहे. त्या ब्लड मध्ये कोण आहेत, व्हायरस. एक व्हायरस मोर दॅन सफिशियंट आहे बॉडीमध्ये एंटर करून घेण्यासाठी. आता बॉडीमध्ये जर एंटर केलं तर डेफिनेटली या केसमध्ये काय असणार आहे, इन्फेक्शन तुम्हाला स्प्रेड होताना बघायला भेटणार आहे. फर्दर काय सांगतात बघा, फ्रॉम द इन्फेक्टेड मदर टू काय असणार आहे हर चाइल्ड थ्रू दी काय असणार आहे प्लासेंटा. सो मला सांगा प्लासेंटाच्या थ्रू गेला तर बिफोर दी बर्थ और आफ्टर दी बर्थ, बिफोर दी बर्थ, समजतंय, बिफोर दी बर्थ असणार आहे. म्हणजे इन्फेक्शन हे बिफोर दी बर्थ पण होऊ शकतं आणि आफ्टर दी बर्थ पण होऊ शकतं, पण हे अक्वायर्ड केलं जाणार आहे. मला सांगा ह्या प्लासेंटाच्या थ्रू ज्यावेळी बेबीमध्ये जाणार किंवा फिटसमध्ये, फिटसनं काय त्याने स्वतःहून क्रिएट केलं का रे? नाही. स्वतःहून जर आला असता तर पॅसिव्ह फॉर्म मध्ये झाला असता, राईट ना, सॉरी ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये झाला असता. बट या कंडिशन मध्ये काय झालंय की बाहेरून त्याला दिलं गेलेलं आहे, अक्वायर्ड झालेलं आहे.
तरी कंडिशन काय करायची मेनली त्याच्यामध्ये माहित असून द्यात. हा पॉईंट एक मेनली इन्क्लूड करून दिलेत. सो पीपल हु आर काय असणार हाय रिस्क गेटिंग काय असणार दिस इन्फेक्शन इन्क्लुड्स इंडिव्हिज्युअल हु हॅव काय असणार मल्टिपल येस जे इंटरकोर्स करण्यासाठी किंवा सेक्स पार्टनर जे असणार आहेत त्यांच्यामधला बेसिकली काय असणार आहे कॉमन सगळ्यात जास्त म्हणजे काय असणार आहे यांच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत जस्ट लाईक प्रॉस्टिट्यूट्स राईट. आता आपल्या जे संस्कृतीनुसार जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय केलं जाणार की एक अकॉर्डिंग टू काय असणार आहे श्रीरामचरित्र जर आपण डिस्कस केलं वन पार्टनर ओनली वन वाईफ वन हजबंड दॅट सेट. बट इथं जर का बेसिकली एक फिमेल किंवा एक मेल मल्टिपल पार्टनर्स बरोबर काय करायचं माहिती का फिजिकल रिलेशन ठेवत असेल तर तो पर्सन समजून घ्या प्रॉस्टिट्यूट आहे. सिम्पल साधी लँग्वेज राईट ना प्रॉस्टिट्यूट असणार जरा क्रूड लँग्वेज बनून जाईल बट याचं मिनिंग सिम्पल साधा आहे राईट ना. असा व्यक्ती जो असणार सेक्शुअल पार्टनर जो असणार आहे त्याच्याबरोबर ऑब्व्हियसली इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कसे असणार आहे जास्त होताना बघायला भेटणार तर प्रॉपर्टी थोडीशी माहित असू देत. त्यामुळं हे जे काही स्पेसिफिक कंडिशन्स इन्क्लूड करून दिलेत हे आपल्यासाठी दिलेत त्यामुळे स्पिरिच्युअलिटी तुम्हाला एक पॉईंट मेनली मेन्शन करते टू अवॉइड द असणारे इलिसिट सेक्स मल्टिपल पार्टनर्स बरोबर जो फिजिकल रिलेशन असतात ते अवॉइड करण्यासाठी बिकॉज ऑफ वॉट या टाइपचे डिसीज ओव्हरकम करण्यासाठी हा एक पॉईंट मेनली मेन्शन करून दिलेत. सो फर्दर अजून काय झालं बघा ड्रग ऍडिक्टेड असणार त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मल्टिपल पार्टनरवर सेक्शुअल जर का इंटरकोर्स होत असेल तर त्याच्यामध्ये मेनली जास्त होण्याचे चान्सेस जास्त आहेत. फर्दर काय सांगितलं इंडिव्हिज्युअल हु रिक्वायर्ड रिपीटेड ब्लड ट्रान्सफ्युजन यांच्यामध्ये पण इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. एनिथिंग तुम्हाला माहिती आहे कोणता असं एकदा पेशंट आहे की ज्याला रेग्युलर ब्लड द्यावं लागते सांगा ज्याला ब्लड ट्रान्सफ्युजन रेग्युलरली करावं लागतं हा किडनी फेल्युअरच्या केसमध्ये हिमोडायलिसिस आपण करतो त्या पर्सनला वीकली काय करावं लागतं आपल्याला ब्लड द्यावं लागतं किंवा 2 to 3 days नंतर लगेच इमिजिएटली ब्लड द्यावं लागतं एनी अदर जेनेटिक डिसऑर्डर दोन ध्यानात ठेवा एक सिकल सेल अॅनिमिया आणि थॅल्सेमिया राईट ना ह्या दोन्ही केसेसमध्ये काय करावं लागतं त्या पर्सनला परत परत ब्लड द्यावं लागतं बिकॉज सिकल सेल अॅनिमियाच्या केसमध्ये काय झालं की त्यांच्या आरबीसीस खराब झालेले त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन ऑफ काय असणारे गॅसेस इट्स व्हेरी डिफिकल्ट कंडिशन क्रिएट होणार आहे त्यामुळे त्याला नवीन ब्लड द्यावं लागते. आणि थॅल्सेमियाच्या केसमध्ये त्यांचा हिमोग्लोबिन हा बेसिल काय झाला की डिस्ट्रॉय झालेला खराब झालेला आहे की जो ऑक्सिजनचं प्रॉपर और सीओटूचं प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन करू शकत नाही म्हणून त्याला ब्लड नवीन देणं गरजेचं असतं. सो दोन डिसीज माहित असायला पाहिजे पहिला कोणता असणार आहे सिकल सेल अॅनिमिया सेकंड थॅल्सेमिया आणि थर्ड वन काय असणार आहे हिमोडायलिसिस कंडिशन राईट ना और किडनी फेल्युअर कंडिशन मध्ये आपण त्यांना देऊ शकतो. सो रिपीटेड हाच बेसिकली काय केलं माहिती का तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला विचारले की तुम्हाला माहिती आहे का असे कोणत्या पर्सन आहेत किंवा कोणती कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये आपण ब्लड ट्रान्सफ्युजन करू शकतो तर त्याची एक तुम्हाला काय करायला सांगितलं लिस्ट बनवताना बघायला भेटणार आहे. सो एक कंडिशन दिली नाव द नेक्स्ट वन कंडिशन काय असणार आहे की कोणत्या वेन पर्टिक्युलर काय असणार आहे की जे एच आय व्ही जो असणार तो ट्रान्समिट होऊ शकत नाही त्याच्याबद्दल आपण काय करायला समजून घ्यायला पाहिजे. नोट दॅट एच आय व्ही इज नॉट स्प्रेड बाय द काय असणार आहे मिळत काय असणार टच और काय असणार फिजिकल कॉन्टॅक्ट राईट ना. इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं हातात हात घेतला म्हणजे बेसिकली एच आय व्ही पेशंट आहे बाजूला बसलेलं आहे राईट ना हँड शेक केला त्याचा एच आय व्ही माझ्या बॉडीमध्ये ट्रान्सफर झाला असं होत नाही मला नो राईट ना. गाडीमध्ये बसलाय पीएमटी मध्ये बसलाय किंवा बेसिकली काय असं कुठेतरी ट्रॅव्हलिंग वगैरे करायला बसलाय राईट ना आणि खांद्याला खांदा लागला अरे बाबा खांद्याला खांदून आता बेसिकली एकदम कनेक्ट झाला व्हायरस माझ्या बॉडीमध्ये एंटर केला नाही तसं नाही होते बाळानो. फिजिकल टच न काय होत नाही स्पेसिफिक एच आय व्ही व्हायरस ट्रान्समिट होत नाही. एच आय व्हायरस ट्रान्समिट होण्यासाठी कंपल्सरी तुम्हाला कोणाची गरज असणार आहे एक बेसिकली मिडियमची ते काय असणार आहे एक बॉडी फ्लुइड तर बॉडी फ्लुइड थोडी नाही येते डायरेक्टली राईट ना. तर ही कंडिशन काय करायची समजून घ्या स्वेट बेसिकली लागला म्हणजे याचं मिनिंग नाही की एच आय व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये एंटर करतोय. सो हा पॉईंट बेसिकली माहित असू द्यात ओनली थ्रू द काय असणार आहे बॉडी फ्लुइडच्याच थ्रू आपल्या बॉडीमध्ये एंटर करू शकतो राईट ना. ही कंडिशन दिलीत हेन्स काय दिलं बघा एस इम्परटिव्ह फॉर द फिजिकल काय असणार आहे सायकोलॉजिकली वेल बिंग दॅट ते काय असणार एच आय व्ही एड्स इन्फेक्टेड पर्सन आर काय मेनली मेन्शन केले नॉट आयसोलेटेड फ्रॉम द काय असणार फॅमिली और सोसायटी. तर तो पॉईंट इथे मेनली मेन्शन केले ह्युमिनिटीचा टॉपिक असणार आहे तो फर्दर बेसिकली येऊन जाईल. बट इथे अजून काही मिथ्स क्रिएट होताना बघायला भेटणार ते मिथ्स आपण क्रिएट करू. सर एच आय व्ही पेशंटला जर का पर्टिक्युलर एखादा मॉस्किटो जर चावला आणि तो मॉस्किटो मला जर चावला तर मी एच आय व्ही पॉझिटिव्ह होणार का नाही. नाही होणार आहे का नाही होणार आहे समजून घ्या मला सांगा वी आर दी वॉट वर्टिब्रेट्स और इनवर्टिब्रेट्स आणि मॉस्किटो पैसा 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 बघितलं का. अरे इनवर्टिब्रेट आहे त्याच्यामध्ये वर्टिबल कॉलम असतो का नाहीये इनवर्टिब्रेट्स आहे. आणि यामध्ये महत्वाची गोष्ट आपल्यामध्ये ब्लड प्रॉपर बघायला भेटणार आहे ब्लड मध्ये एक सेल आहे कोणती वाव जे टॉपिक बेसिकली चाललंय त्याला सोडून तुम्ही वेगळंच काहीतरी आन्सरिंग करायला चालू करा. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम आपण डिस्कस करतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला पाहिजे हा डब्ल्यूबीसी डिस्कस करायला पाहिजे ना आरबीसी. अरे मी रेस्पिरेशन म्हणतोय सर्क्युलेशन म्हणतोय तर आरबीसी म्हणा
इम्युनिटीचा टॉपिक चाललाय तर त्याच्यामध्ये तुम्ही डब्ल्यूबीसी म्हणायला पाहिजे. आता हे जर का तुम्ही क्लिक करून घेत नसाल तर मी आता काय म्हणायला पाहिजे बघा. हा, समजायला पाहिजे की टीचर्स बेसिकली ज्या वेळेने क्वेश्चन विचारतो त्या वेळेने आन्सर करायला पाहिजे, राईट ना. तुम्ही जर का असं एकदम चिल, टीचर्सच्या मनामध्ये जे आन्सर आहे ना तुम्हाला आयडेंटिफाय झालं पाहिजे लगेच, राईट ना. ते कसं टॉपिक मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला पाहिजे. तुमचे इकडे जरा चाललंय जरा तिकडे चाललंय, राईट ना. मग त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह नाही होणार आहे. इन्व्हॉल्व्ह जर झाला नाही तर मग तुम्हाला त्याची क्वेश्चनचे आन्सरिंग अशीच काहीतरी आलते भलते वेगळे येताना बघायला भेटणार, राईट ना. सो या केसमध्ये काय रिस्पॉन्सिबल असणार आहे आपल्या इम्युन सिस्टमसाठी? डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी मधले आपल्या बॉडीमध्ये वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट काय असणार आहे? मॅक्रोफाज बघायला भेटणार आहे, जी की अब्सेंट आहे. कोणामध्ये? कोणामध्ये? हा, गाई बैल असं काय आन्सर आता करू नका, कारण की त्यांच्याबद्दल आपण डिस्कस नाही करत आहे. आपण कोणाबद्दल बघतोय? मॉस्किटो बद्दल. तर मॉस्किटो मध्ये प्रेझेंट और अब्सेंट? अब्सेंट. यांच्यामध्ये बेसिकली तुमच्या काय नसणार? मॅक्रोफाज नसतात. सो मॅक्रोफाज जर नसेल, डब्ल्यूबीसी जर नसेल, त्यांची ग्रोथच होऊ शकत. त्यामुळं व्हायरस जरी जरी काय असणार आहे माहिती आहे का, ब्लडच्या थ्रू मॉस्किटोच्या बॉडीमध्ये एंटर केला तर सर्वाइव्ह होऊ शकत नाही. आणि एक महत्वाची गोष्ट, होस्ट पॅरासाइट नावाची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली. सो HIV पॅरासाइटसाठी मॉस्किटो हा होस्ट नाहीये. तो तिथं सर्वाइव्हच होऊ शकत नाही, डेड होऊन जाईल. त्यामुळं तो जर का स्पेसिफिकली काय असणार, मॉस्किटो आपल्याला जरी बाईट केला तरी आपल्याला इन्फेक्शन होऊ शकत नाही. सेकंड थिंग, राईट ना सर, पप्पी घेतल्यावरती HIV होतो का? अरे पप्पीचा काय संबंध, किंवा किस करण्याचा काय संबंध? किस मध्ये बेसिकली काय होऊ शकतं माहितीये का, ट्रान्समिशन होत नाही. हा मी तुम्हाला एक पॉईंट इथं मेनली मेन्शन केलेला, काय सलायवा मध्ये असू शकतात पण खूप रेअरली असतात, खूप रेअरली. त्यामुळे त्याच्यामध्ये काय ट्रान्समिट होण्याचा संबंध येत नाही मॅडम. इथं बॉडी फ्लुइड मॅटर करणार आहेत. बट एखादा जर का पेशंटच म्हणायला पाहिजे, त्याला जर का बेसिकली अल्सर, माउथ अल्सर जर होत असेल, किंवा त्याच्या बेसिकली काय असणार आहे माउथ मध्ये जर का ब्लिडिंग जर होत असेल, आणि ते ब्लिडिंग इकडून तिकडं जर का ट्रान्समिट जर झालं, तर मग त्या केसमध्ये काय होणार की HIV कॉज होताना बघायला भेटणार, कारण की इथे फ्लुइड मॅटर करताना बघायला भेटणार. कोणतं? ब्लड. ब्लड इज अ मेजर सोर्स ऑफ काय असणार आहे? HIV. त्याच्यामध्ये राहतानाच बघायला भेटणार. So, अशा काही गोष्टी असणार आहेत. बरं, अजून कोणी ऐकले का HIV असा असा ट्रान्समिट होतो का सर म्हणून? कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. हा सर, आम्ही ऐकलं होतं की HIV असा पण बेसिकली ट्रान्समिट होताना बघायला भेटतो. नाही ना? ठीक आहे. आता बघा, कधी कधी बेसिकली आपण काय करतो माहितीये का, की यांच्यामध्ये बार्बरमध्ये अरे न्हाव्याच्या ठिकाणी केस वगैरे कटिंग करायला बसतो, तर ते कटिंग जर झालं, राईट ना, तर बेसिकली तेच ब्लेड त्यानं सेकंड टाइम साठी, सेकंड पर्सन साठी युज केलं तर ते ट्रान्समिट होऊ शकतं, राईट ना. या केसेस तुम्ही बघू शकता, निडल्स असणार आहेत, ते ट्रान्समिट होताना बघायला भेटणार आहेत. बट आजकाल तुम्ही बघता की इन जनरल मध्ये बॉयज मध्ये ज्यावेळी बेसिकली हेअर कटिंग वगैरे करण्यात जाताना बघायला भेटणार आहेत, प्रॉपर शेप देण्यासाठी ते ब्लेड जे केले जाते न्यूज युज केले जाते. त्यामुळे त्याचा काय एवढा मेनली इश्यू होताना बघायला भेटणार आहे. सिरिंज ज्यावेळी युज करताना बघायला, न्यूलीच युज होताना बघायला, पूर्वीच्या काळी बेसिकली तीच सिरिंज गरम पाण्यामध्ये टाकायची आणि तीच सिरिंज परत दुसरा टोचाची, त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस होते. बट हा पॉईंट याच्यामध्ये काय करा की मेनली ध्यानात ठेवून घ्या, ट्रान्समिशनचे रूट काय असणार आहेत आणि ते कोणकोणते नसणार आहेत, हे सगळे पॉईंट इथं मी क्लिअर करून टाकले. नाव वी विल स्टडी अबाउट द काय असणार आहे स्ट्रक्चर ऑफ काय असणार आहे SHIV व्हायरस. इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाले का मला सांगा? समजले कोणकोणते बैठले आपण? काय काय टॉपिक बैठले सांगा. पहिल्यांदा तुम्हाला डिसीजचा नेम समजले, पॉझिटिव्ह एजंटचा टाईप समजलाय, राईट ना. कोणत्या ग्रुपमधून बिलॉंग करतोय हा? हा, रेट्रोव्हायरस, राईट ना. त्यानंतर ना HIV चा लॉंग फॉर्म समजलेला आहे. ट्रान्समिशनचा रूट काय असणार आहे समजलंय का? कोण कोणत्यामधून ट्रान्समिशन होणार नाही हे अंडरस्टँड झालंय का? आता आपण काय बघणार आहे की बेसिकली स्ट्रक्चर ऑफ रेट्रो व्हायरस बघा, याच्यामध्ये काय होतं ना बघायला भेटणार आहे. सो द स्ट्रक्चर ऑफ काय असणार आहे याच्यामध्ये मी मेन्शन करून घेतोय, स्ट्रक्चर ऑफ HIV, राईट ना. HIV व्हायरस बेसिकली आपण स्ट्रक्चर इथे डिस्कस करणार आहे. तर इन जनरल मध्ये जर डिस्कस करायला गेलो ना बाळांनो, तर HIV व्हायरस जो बनतो ना, तो इन जनरल मध्ये दोन बेसिकली काय असणार आहे कव्हरिंग बनताना बघायला भेटणार आहे. जे आउटरमोस्ट लेअर असतं ना, आउटरमोस्ट लेअर त्याला आपण मेनली मेन्शन काय करतो, एनवेलप. काय म्हणणार आहे? एनवेलप. सो जे काय बेसिकली स्ट्रक्चर असणार आहे, ह्या स्ट्रक्चर मध्ये दोन पार्ट मध्ये मेनली मेन्शन करून घेतोय स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये एक काय असणार आहे, एक एनवेलप बनताना बघायला भेटणार आहे, एनवेलप येणार आहे. दुसरं जे बेसिकली फॅक्टर बघायला भेटणार आहे ते काय असणार आहे, कोर पार्ट येताना बघायला भेटणार. काय असणार आहे? कोर पार्ट मेनली मेन्शन करून घेतो. आता एनवेलप जे बनतं त्याच्यामध्ये काही फॅक्टर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, इज नथिंग बट यामध्ये तुम्हाला काही प्रोटीनचे स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे, राईट ना. आणि एक बेसिकली काय असणार, लिपिडची बायलेअर बनताना बघायला भेटणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल काय लिपिड बायलेअर येणार आहे, लिपिड बायलेअर मेनली मेन्शन करून घेतोय. सो हा पॉईंट माहित असू द्यात. सेकंड थिंग काय असणार आहे, त्याच्यामध्ये प्रोटीनचे काही बेसिकली नंबर बघायला भेटणार, जस्ट लाईक GP 120 एक असतो, त्यानंतर GP
41 एक येताना बघायला भेटणार आहे. जीपी रिप्रेझेंट व्हॉट? ग्लायकोप्रोटीन. काय करणार आहे? ग्लायकोप्रोटीन. सो जेव्हा मी स्ट्रक्चर ऑफ तुम्हाला एचआयव्हीचं ड्रॉ करून देईन, त्याच्यामध्ये आउटर मोस्ट लेअर जे असणार आहे ते माझं कोण असणार आहे? एनव्हलप असणार आहे. आणि त्या एनव्हलप वरती पहिल्यांदा काय बनणार आहे? तुमची लिपिडची बाय लेअर. आणि त्या लिपिडच्या बाय लेअर वरती तुमच्या प्रोटीनचे एम्बेडेड होताना बघायला भेटणार कोणकोणते? GP120 आणि GP41. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे? कोरचा पार्ट येताना बघायला भेटणार. आता कोरच्या पार्टमध्ये काही बेसिकली स्ट्रक्चर असणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल जर डिस्कस करायचं म्हटलं तर यांच्यामध्ये आउटर मोस्ट कडून इनर मोस्ट लेअरकडे आपण जाऊया. पहिल्यांदा बघायला भेटणार तुम्हाला मॅट्रिक्स. काय असणार आहे? मॅट्रिक्स. एक बेसिकली प्रोटीनची एक लेअर येताना बघायला भेटणार राईट ना. सो ती आपण डिस्कस करणार आहे. नाव द नेक्स्ट वन असणार आहे तर त्याच्यामध्ये सेकंड जे बघायला भेटणार ते असणार आहे आपलं कॅप्सिड. काय असणार आहे? कॅप्सिड बनताना बघायला भेटणार. कॅप्सिड काय आठवते तुम्हाला? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही स्टडी केलं. आउटर मोस्ट लेअर ऑफ काय असणार आहे? व्हायरस इज नथिंग बट काय असणार आहे? कॅप्सिड. जे बनतं कशापासून? कार्बोहायड्रेट. राईट ना. अरे कशाने बनतंय? प्रोटीन. तर समजून घ्या मॅट्रिक्स पण प्रोटीनच बनतं आणि कॅप्सिड पण कशाने असणार आहे? प्रोटीनच बनताना बघायला भेटणार आहे. सो प्रॉपर्टीज मेनली काय करा की त्याच्यामध्ये माहित असू द्या. ओके नाव द नेक्स्ट वन जर डिस्कस करायचं म्हटलं तर यामध्ये काय असणार आहे? काही स्पेसिफिक तुम्हाला जेनेटिक मटेरियल मध्ये मेनली मेन्शन करून घेतोय. सो जेनेटिक मटेरियल जे असणार आहे ते सिंगल स्टँडर्ड RNA बघायला भेटणार. त्यांचा नंबर किती असतो बाळांनो? 2 असतो. सिंगल स्टँडर्ड काय असणार आहे? RNA 2 नंबर मध्ये येताना बघायला भेटणार आहे. नाव द लास्ट वन काय असणार आहे? सम त्याच्यामध्ये काय एन्झाईम्स येताना बघायला भेटणार आहेत. ओके ना. फ्यू आधी काय असणार आहे? एन्झाईम्स मेनली मेन्शन करून घेतोय. सो एन्झाईम्स मध्ये तुम्हाला 3 टाईपचे एन्झाईम्स मेनली मेन्शन करून घेतोय. फर्स्ट वन इज नथिंग बट काय असणार? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस. येस रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस नावाचा बेसिकली पहिला एन्झाईम बघायला भेटणार आहे. काय असणार आहे बघा? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. ओके नाव द नेक्स्ट वन जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर असणार आहे इंटिग्रेज. अँड द लास्ट वन इज नथिंग बट काय असणार आहे? प्रोटीएज. काय असणार आहे? प्रोटीएज. अंडरस्टँड होतंय? समजतं का याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते? स्ट्रक्चर ज्यावेळी मी तुम्हाला ड्रॉ करून देईन त्यावेळी तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल. आता हे बेसिकली स्ट्रक्चर तुम्हाला इथे इन्क्लूड करून दिले. स्ट्रक्चर ऑफ HIV मध्ये आउटर मोस्ट लेअर असणार आहे एनव्हलप न बनलेले आणि इनर मोस्ट पार्ट कोणता असणार आहे? कोरचा पार्ट बघायला. कोरच्या पार्ट मध्ये एवढे सगळे रिजन असणार आहेत आणि स्पेसिफिक लिपिड मध्ये सॉरी एनव्हलप मध्ये लिपिडची बायलर आणि GP120 GP41 हे तुम्हाला स्ट्रक्चर त्याच्यामध्ये मेनली आयडेंटिफाय होणार आहेत. सो आपण याचं काय करूया माहिती का? डायग्रामॅटिकली थोडंसं रिप्रेझेंटेशन करून घेऊया. तुम्हाला प्रॉपर काय होईल की या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होताना बघायला भेटणार. क्लिअर होतंय? मी आता ही बेसिकली डायग्राम इथे बाजूला ड्रॉ करतोय. पहिल्यांदा काय करायचंय? एनव्हलप काढायचा का कोरचा पार्ट काढायचा? एनव्हलप राईट ना. आउटर मोस्ट लेअर आपण त्याच्यामध्ये काय फरक आहे पहिल्यांदा ड्रॉ करूया. सो बघा आउटर मोस्ट लेअर तुमची कशी बनताना बघायला भेटणार. ओके बघा याच्यामध्ये काय असतं. क्लॅरिटी येऊन जाईल तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल यावरती लिपिडची बायलेअर आहे. सो ऑब्विसली मी इथे लिपिडची बायलेअर तुम्हाला शो करून देतो. राईट. ही लिपिडची बायलेअर कंटिन्युअस आहे बट ते आपण मी तुम्हाला जस्ट छोटीशी इथे शो करून दिलेली आहे. क्लॅरिटी इथे हे काय असणार तुमचे? लिपिडची बायलेअर. नाव द नेक्स्ट वन काय असणार? यांच्यावरती आपल्याला प्रोटीन बघायचे GP120 आणि GP41 राईट ना. तर इथं एक बेसिकली असं स्ट्रक्चर बनताना बघायला भेटणार. कसं असणार आहे बघा? या फॉर्म मध्ये जीपी तुम्हाला बेसिकली असे प्रोटीनचे स्ट्रक्चर बघायला भेटणार. ओके या फॉर्म मध्ये आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता हे जे बेसिकली प्रोटीनचं स्ट्रक्चर असणार आहे नथिंग बट काय असणार आहे? GP41चं बेसिकली स्ट्रक्चर असणार आहे. पिंक कलरचं शो करतोय ना ते कोण असणार आहे? GP41. आता यांच्यावरती काय असणार आहे? GP41 एक कॅपला स्ट्रक्चर तुम्हाला अॅक्रोचोम आठवतोय? एक्झॅक्टली सेम कंडिशन मध्ये काय असणार याचं स्ट्रक्चर बनताना बघायला भेटणार आहे. सो तेच प्रॉपर इथे काय असणार स्ट्रक्चर आपण इथे शो करून घेऊया. तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल बघा थोडंसं. येस जी काम आहेत खूप सारे इम्पॉर्टंट वर्क्स यांचे त्यांना बघायला भेटणार आहे. बिकॉज ह्या टाईपचे जे प्रोटीन असणार आहे ते ऍक्च्युअली अँटीजन आणि अँटीबॉडी किंवा आयडेंटिफिकेशन रिसेप्टरचं आयडेंटिफिकेशन करून देण्यासाठी वर्क करताना बघायला भेटणार. ते कसं फंक्शन करतं ते आपण डेफिनेटली नंतर डिस्कस करून घेऊ. दिस इज नथिंग बट काय असणार आहे? 120 GP120 गायचं प्रोटीन 120चं स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे. तिथे तुमचा एनव्हलप कव्हर झाला. रिपीटची बाय लेअर आली. GP1 GP120
GP41 क्लिअर झाले तिन्ही पॉईंट, राईट. आता इनसाइडला जे बघायला भेटणार आहे ते काय असणार तुमचे, हे कोरचा पार्ट असणार आहे. सो कोरच्या पार्टमध्ये पहिला आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, मॅट्रिक्स. सो मॅट्रिक्स तुम्हाला काय असणार आहे, असा आउटर मोस्ट लेअर मध्ये प्रोटीनची तुम्हाला काय असणार आहे, एक लेअर येते येताना बघायला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट काय असणार तुमचं मॅट्रिक्सचं स्ट्रक्चर असणार. ओके, हे तुमचं मॅट्रिक्स. नाव द इनसाइडला जे बघायला भेटणार आहे ते काय असणार सांगा इथं, कॅप्सिड. सो कॅप्सिड या फॉर्म मध्ये काय असणार तुम्हाला स्ट्रक्चर इनसाइडला बघायला भेटेल, हे कॅप्सिड झालं. हे पण प्रोटीनची एक लेअर येताना बघायला भेटणार आहे. सो यांना पण काय करा की मेनली ध्यानात असून देन त्यानंतर ना यामध्ये जेनेटिक मटेरियल येताना बघायला भेटणार आहे, राईट. सिंगल स्टँडर्ड RNA, राईट ना, सिंगल स्टँडर्ड RNA बघायला भेटणार. कमॉन, हे जे सिंगल स्टँडर्ड RNA येताना बघायला भेटणार ते या फॉर्म मध्ये मेनली मेन्शन करून घेतो तुम्हाला. येस, हा तुमचा कोण झाला, सिंगल स्टँडर्ड RNA. दोन मोलिक्युल याच्यामध्ये काय असणार आहे येताना बघायला भेटणार आहे, राईट ना, सिंगल स्टँडर्ड RNA. नाव इनसाइड द बेसिकली काय असणार आहे, या तुमच्या जेनेटिक मटेरियल सिंगल स्टँडर्ड RNA वरतीच हे तीन तुमचे कोण असणार आहेत, एन्झाईम्स असणार, राईट ना. सो पहिला वाला एन्झाईम जर डिस्कस करायला गेलो तर कोणता असणार आहे सांगायचं, येस, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचा बेसिकली काय एन्झाईम बघायला भेटणार आहे. सेकंड वन जर डिस्कस करायला गेलो तर सांगा कोणता असणार आहे, एंटिग्रेज. कोणता असणार आहे हा, एंटिग्रेज येताना बघायला भेटणार. आणि लास्ट वन कोणता असणार सांगा, प्रोटीएज. तो प्रोटीएज नावाचा काय असणार आहे एन्झाईम इथे येताना बघायला भेटणार. मला काय म्हणायचं, RNA आपल्याकडे किती आहेत, दोन आहेत ना. मग रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पण दोन, इंटिग्रेज आणि प्रोटीएज दोन. तर असा नंबर त्यांचा मेनली मेन्शन करून दिला जाणार आहे. नाव वी विल काय असणार आहे, नेमिंग ऑल दिस स्ट्रक्चर, राईट ना. सो नेमिंग मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर बघा, कोणाला काय समजलं नसेल तर नेमिंग कडे लक्ष दिलं तर प्रॉपर सगळे तुमचे नेमिंग अंडरस्टँड होताना बघायला भेटणार. दिस इज काय असणार आहे, लिपिड बायलेअर, राईट ना. बायलेअर लिपिडची येताना बघायला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट कोण असणार तुमचा, GP41. दिस वन काय असणार आहे, GP120 येताना बघायला भेटणार आहे. कमॉन, दिस वन मॅट्रिक्स आला तुमचा. देन आतमध्ये काय असणार आहे, कॅप्सिड येताना बघायला भेटणार आहे. देन इनसाइडला जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय असणार आहे, सिंगल स्टँडर्ड काय असणार आहे, RNA येताना बघायला भेटणार. पोरं काय मुकी झालीत का काय, मला कळण झालंय. हा, समजून झाले काय, काय करतोय ते, अरे एक रिलेट होतंय की नाही, मग बोला की जरा. हा, देन त्यानंतर ना हे जे काय तुमचे स्पेसिफिक तीन प्रोटीन असणार आहेत, राईट ना, एन्झाईम्स, ते तुम्हाला इथे मेनली मेन्शन करून दिलेत. कोणकोणते असणार आहे सांगा. येस, पहिला म्हणजे काय असणार, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, देन व्हॉट, इंटिग्रेज, देन काय असणार आहे, प्रोटीएज. या तीन टाईपचे बेसिकली काय असणार आहे एन्झाईम येताना बघायला भेटणार आहेत. आता इमॅजिन करा, हा व्हायरस एखाद्या पर्सनच्या बॉडीमध्ये ज्यावेळी एंटर करेल, पर्सनच्या बॉडीमध्ये काय असणार आहे, एंटर करणार आहे, त्यावेळी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, इंटिग्रेज आणि बेसिकली प्रोटीएज या तीन एन्झाईमची ऍक्शन होणार आहे. म्हणजे पर्सन अल्टिमेटली RIP होऊन जाणार आहे, रेस्ट इन पीस मध्ये जाणार ना. सो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, इंटिग्रेज, प्रोटीएज, पर्सन मेला, HIV ना मरताना बघायला भेटणार आहे. अंडरस्टँड होते, स्ट्रक्चर ऑफ काय असणार आहे मेनली इथे इन्क्लूड करून दिलेलं आहे. एनी डाऊट क्लिअर होतंय. सायमल्टेनियसली जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर HIV या स्पेसिफिक स्ट्रक्चरवरती अजून एक बेसिकली काय असणार आहे फॅक्टर बघायला भेटणार आहे. त्या फॅक्टरला मेनली आपण इथे काय करू शकतो, असं डिस्कस करून घेऊ शकतो. या फॉर्म मध्ये मेनली मेन्शन करून दिले जाणार आहेत. याला व्हेरिएशन मध्ये तुम्ही घेऊ शकता थोडंसं, रिसेप्टरच्या फॉर्म मध्ये आपण काय करूया माहिती आहे का, डिस्कस करून घेऊया, राईट ना. या फॉर्म मध्ये मेनली इन्क्लूड करून घेतो. याचं मिनिंग असं नाही की हा अँटीबॉडीज आहे बरं का, स्ट्रक्चर जस्ट मी सांगू देतो, इज नथिंग बट काय असणार तुमचं MHC फॅक्टर आहे त्यांना बघायला भेटणार, MHC फॅक्टर. ओके ना, हा एक पॉईंट बेसिकली माहित असू द्यात. कारण की जेव्हा कधी बेसिकली इन्फेक्शन जर आपल्याला करायचं असेल तर हे सगळे मॅटर आपल्याला करताना बघायला भेटणार. त्यांसाठी नाही ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या नाही आहेत. बट पुन्हा एकदा सांगू देतो, बोर्डच्या एक्झामसाठी ही डायग्राम तुम्हाला 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी डेफिनेटली तुम्हाला ड्रॉ करायला सांगितली जाते. आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ HIV व्हायरस एक्सप्लेनेशन साठी दिलं जातं. सो और इव्हन काय केलं जाणार आहे की ड्रॉ द HIV व्हायरस स्ट्रक्चर अँड एक्सप्लेन काय असणार आहे एड्स, असं जर सांगितलं तर तुम्हाला सगळे पॉईंट्स देता आला पाहिजे 4 मार्कासाठी क्वेश्चन. त्यामध्ये डायग्राम तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. बट तुम्हाला हे जर का बेसिक इन्फॉर्मेशन असेल माहिती तर तुम्ही आरामात डायग्राम इथे काढू शकता, राईट ना. हे प्रॉपर्टीज काय करा मेनली ध्यानात ठेवून घ्या. आता इथून पुढे बेसिकली जर टॉपिक घ्यायचा म्हटलं तर टायमिंगच्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला यांच्यामध्ये मेकॅनिझम कसं होणार आहे, राईट ना, इन्फेक्शन कसं होणार आहे ते तुम्हाला याच्यामध्ये काय करतो की मेनली मेन्शन करून घेऊ. सो बघा, इथं आपण काय केलं होतं बाळांनो, एक व्हायरस डिस्कस केला होता, राईट ना. सो व्हायरसच्या बद्दल बेसिक मी आता फटाफट डायग्राम काढून घेतोय आणि तुम्हाला शो करून देतो. बघा इथं माझा काय झाला, व्हायरस आला. व्हायरसच्या अराउंड जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय असणार आहे, अशा टाईपचे बेसिकली काही तुम्हाला येस प्रोटीनचं स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे. आणि यामध्ये काय असणार तुमचे असे
येस ना. हे आता मी तुम्हाला डायग्रामचं प्रॉपर काढून दाखवलेत, बट आता इथं जस्ट इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला त्या डायग्राम इन्फेक्शनची प्रोसेस कशी होणार आहे ती सांगून देतोय बघा. राईट ना. ओके. हे तुमचं काय झालं, लिपिडची आउटरमोस्ट लेअर आहे, लिपिडची बाय लेअर आली. लिपिडची बाय लेअर थोडीशी मी तर शो करून देतो, कारण की याची मदत होताना बघायला भेटणार आहे तुम्हाला प्रॉपर इन्फेक्शन कसं होणार आहे, काय होणार आहे ते आयडेंटिफिकेशन करून देण्यासाठी. राईट ना. सो ओके. इनसाइडला जर डिस्कस करायचं म्हटलं तर पहिलं काय असणार आहे, मॅट्रिक्स आलं तुमचं. इनसाइडला परत काय असणार तुमचं, कॅप्सिड येताना बघायला भेटणार आहे. परत काय आलं तुमचा हा व्हायरस येताना बघायला भेटणार आहेत. आणि देन त्यानंतर ना हे तुमचे काय झाले, सर्टन अमाऊंट मध्ये काय असणार आहे, काही प्रोटीन्स किंवा एन्झाईम्स मेनली मेन्शन करून घेतो. राईट ना. आता एन्झाईम मी जस्ट काय करतो माहिती का, शो करून देतो, तुम्ही माहित असून देत, बट तरी पण मी तुम्हाला वेगवेगळे कलरचे देतो, ते बेस्ट होऊन जाईल. राईट. हे तुमचे काय झालेत, एन्झाईम्स आलेले. आता सिच्युएशन काय होणार बघा, बॉडीमध्ये फर्स्ट क्वेश्चन, HIV इन्फेक्शन इन आवर बॉडी. राईट ना, जे होताना बघायला भेटणार त्याची जी सेल असणार आहे, ती पहिली सेल असते आपली WBC मधली इम्पॉर्टंट सेल कोण असणार आहे, मॅक्रोफाज. कमन कोण असणार आहे, मॅक्रोफाज. तर मॅक्रोफाज मध्ये तर एंटरिंग कसं करताना ते बघायला भेटणार आहे आपल्याला इथे. राईट. सो एक पॉईंट समजून घ्या, तुम्हाला याच्यामध्ये जर का रिजन सांगायचं म्हटलं तर बघा, दोन सेल असणार आहेत आपल्या बॉडीमध्ये. एक पहिली तर बेसिकली काय असणार आहे माहिती आहे का, इन जनरल मध्ये तुमचे जे फॅगोसॅटिक सेल असणार आणि फॅगोसॅटिक सेलमध्ये मी दोन सेलची नावं दिलेली आहेत, आठवतात काय, काय असणार आहे, मोनोसाइट्स और मॅक्रोफाज, और काय असणार, न्यूट्रोफिल्स. तर बघा, या फॉर्म मध्ये काय असत बाळानो, की पर्टिक्युलरली एखादं जर का तुमचं कोणाला फॅगोसाइटिक सेल जर आली, राईट ना, फॅगोसाइटिक सेल असणार आहे, एस्पेशली त्यांना ठेवून घ्या, कोण असणार आहे, मोनोसाइट. और इव्हन काय असणार आहे, मॅक्रोफाज. और काय असणार तुम्हाला यांच्यामध्ये, न्यूट्रोफिल्स. ओके. देन दुसरी काय असणार, नॉन फॅगोसाइटिक सेल मेनली मेन्शन करून घेतोय. नॉन फॅगोसाइटिक सेल इज नथिंग बट, इथं आले आपली कोणते माहिती का, टी किलर सेल. कोण असणार आहे, टी किलर सेल. सो इन जनरल मध्ये तुम्ही जेव्हा कधी अशा टाईपचे काय असणारे एक्झाम्पल जर घेतले, तर काय असणार आहे, टी किलर सेल बद्दल मेनली मेन्शन करून घेतोय. सो जेव्हा कधी पर्टिक्युलरली तुम्ही या टाईपचे फॅगोसेटिक सेल और नॉन फॅगोसेटिक सेल जर घेतलं, तर आतापर्यंत मी तुम्हाला WBC बद्दल सगळं इन्फॉर्मेशन देत आलो होतो, बट आता यांच्यावरचे जे रिसेप्टर असतात त्यांच्याबद्दल मी काय सांगितलं, बट आता आपल्याला याची गरज आहे म्हणून क्लिअरली सांगून देतोय. जेव्हा कधी तुम्ही फॅगोसेटिक सेल, मोनोसाइट्स, मॅक्रोफाज और न्यूट्रोफिल जर घेतलेत, तर यांच्या बॉडीवरती काय असणार बाळांनो, या टाईपचे काही स्पेसिफिकली रिसेप्टर बघायला भेटणार आहे. दिस रिसेप्टर वी कॉल्ड एज अ CD4 रिसेप्टर. काय म्हणणार आहे, CD4 रिसेप्टर. राईट ना. हे रिसेप्टर येताना बघायला भेटणार, कोणतं असणार आहे, CD4 रिसेप्टर. आणि जर का आपण जर का पर्टिक्युलर काय असणार, टी किलर सेल जर घेतली, तर यावरती जे रिसेप्टर बघायला भेटणार आहे, दिस रिसेप्टर वी कॉल्ड एज काय असणार आहे बघा, हे जे रिसेप्टर बघायला भेटणार आहे ह्यांना म्हणतो आपण CD8 रिसेप्टर. काय असणार आहे, CD8 रिसेप्टर. ह्या गोष्टींना काय करायचं, थोडं ध्यानात ठेवून, बिकॉज बॉडीमध्ये एखादा व्हायरस त्यावेळेस एंटर एंटर केल्यानंतर इन्फेक्शन कॉज करू शकतो, जेव्हा बेसिकली काय असणार आहे, यांची रिॲक्शन होईल त्यावेळी. आणि इव्हन जर मेनली मेन्शन करायला बघितलं ना, तर काही बेसिकली आपल्या या मॅक्रोफाज और मोनोसाइट्स यांच्यावरती जे काही स्पेसिफिक रिसेप्टर असणार, त्यांच्यामध्ये CD4 आणि CD8 रिसेप्टर आपण बघतोय सायमल्टेनियसली. अजून काही बेसिकली रिसेप्टर असतात, दॅट रिसेप्टर वी कॉल्ड एज अ किमो रिसेप्टर. सो या फॉर्म मध्ये सांगतोय, मेनली मेन्शन करून घेतो. इथे काय असणार आहे, काही असे किमो रिसेप्टर असणार आहेत. हे किमो रिसेप्टर झाले, किमो रिसेप्टर्स. किमो रिसेप्टर बेसिकली मेनली मेन्शन करून घेतोय. यांची काय इम्पॉर्टन्स आहे हे माहित असू द्यात बघा. इन जनरल मध्ये डिस्कस करायचं म्हटलं तर इंडियामध्ये किंवा वर्ल्ड वाईड पॉप्युलेशन मध्ये 1 to 3% जरी HIV एंटर केलं का नाही तरी एड्स होत नाही बाळांनो. असे काही पेशंट आहेत, म्हणजे पर्सन्स आहेत, फिजिकल अट्रॅक्शन झाल्यानंतर, फिजिकल इंटरकोर्स झाल्यानंतर HIV व्हायरस बॉडीमध्ये एंटर करतोय, बट इन्फेक्शन कॉज करत नाही. जर रिझन काय असतं नीट समजून घ्या. जेव्हा कधी HIV व्हायरस बॉडीमध्ये एंटर करेल ना, तर तो पहिल्यांदा काय करतो माहितीये का, की आपल्या मोनोसाइटचा पहिली जे असणार आहे, राईट ना, तर याच्यामध्ये इन्फेक्शन कोणाचं असणार आहे, और CD4 रिसेप्टरचा अजून एक एक्झाम्पल देण्यात ठेवा, जे की एनसायटी सांगते, ते असणार आहे टी हेल्पर सेल. काय असणार आहे, टी हेल्पर सेल. इन जनरल मध्ये यांच्यावरती काय असणार आहे, CD4 रिसेप्टर येताना बघायला भेटणार आहे. राईट. आता जेव्हा कधी HIV व्हायरस बॉडीमध्ये एंटर करेल, पहिल्यांदा मॅचिंग कोणाबरोबर करणार आहे, CD4 रिसेप्टर बरोबर.
मॅचिंग कोणाबरोबर असणार आहे? CD4 रिसेप्टर. एकदा जर का CD4 रिसेप्टर बरोबर मॅचिंग झाली तर त्याची दुसरी मॅचिंग करावी लागते कोणाबरोबर? किमो रिसेप्टर बरोबर. किमो रिसेप्टर बरोबर यांच्या बरोबर काय असणार आहे? किमोकाइन रिसेप्टरवर किमो रिसेप्टर बरोबर यांची मॅचिंग व्हायला पाहिजे. जर ही मॅचिंग काय झाली की सक्सेसफुल झाली, ही पण मॅचिंग सक्सेसफुल झाली, तर तो पेशंट काय असणार आहे? HIV पॉझिटिव्ह येताना बघायला भेटणार आहे. मग त्याच्यामध्ये काय असणार आहे? एड्स होताना बघायला भेटणार आहे. बघा, पर्सन मेनली सांगून देतोय, हे समजून घ्या. त्या केसमध्ये डिसीज पण झाला आणि HIV इन्फेक्शन पण झालेलं आहे. क्लॅरिटी येते? ही कंडिशन झालेली आहे. बट एखाद्या पेशंटमध्ये जस्ट इमेजिन करा, काय झालं की तुमचे CD4 रिसेप्टर मॅच झालेत, बट किमो रिसेप्टर जर मॅच झाले नाहीत, किमो रिसेप्टर मॅच जर झाले नाहीत, तर त्या पेशंटच्या केसमध्ये तुम्ही आयडेंटिफिकेशन काय करता माहितीये का? HIV हा पर्सन कसा असणार आहे? पॉझिटिव्ह होऊन जाईल. बट एड्स इन्फेक्शन त्याला काय होत नाही बाळांनो? होत नाही. एड्स होत नाही त्याला. बिकॉज ऑफ व्हॉट? HIVचा व्हायरस त्याच्या बॉडीमध्ये बघायला भेटतोय. बट तो व्हायरस पुढे डेव्हलपच होण्यात झालाय. तुमच्या स्पेसिफिकली मायक्रोफाजला और T-हेल्पर सेलला मारतच नाहीये. मग मारत नसेल तर बॉडीची इम्युन सिस्टम काय डिफिशियंट होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणजे तो पर्सन अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम शो नाही करणार आहे. समजते? तरी कोणामुळं? बिकॉज ऑफ व्हॉट काय असणार आहे? किमो रिसेप्टार्समुळे. थँक्स टू दिस किमो रिसेप्टार. पण आता म्हणत असाल की चला मग सर काय करूया माहितीये का? आणि हे कशामुळे होतं तुमच्या क्वेश्चन माइंडमध्ये येत असणार आहे की सर या असं कसं काय होणार आहे? सगळ्या व्हायरससाठी तर एक कॉमन कंडिशन तर व्हायलाच पाहिजे, राईट ना? आणि किमो रिसेप्टर त्यांच्यामध्ये मॅच व्हायला पाहिजे. मग यांच्यामध्ये किमो रिसेप्टर कोणत्या कंडिशनमध्ये मॅच होत नाहीत? तर कंडिशन असणार आहे म्युटेशनची. जर या किमो रिसेप्टर मध्ये जर का बेसिकली काय झाले माहिती काय, जर का चेंजेस जर आलेत, आता इमेजिन करा एका जर का व्हायरस असेल, त्या किमो रिसेप्टरचा मॅचिंग ऑब्व्हियसली हा व्हायरसचा काय असणार? हा मॅचिंग येताना बघायला भेटणार आहे. बट जर का या केमो रिसेप्टर मध्ये काही चेंजेस जर आलेत, काय झालं त्याच्यामध्ये? म्युटेशन जर आलं आणि याचा शेप जस्ट इमेजिन करा, हा केमो रिसेप्टर काय झाला माहिती का? या फॉर्म मध्ये जर का यायला लागला, तर मला सांगा याच्यामध्ये हा व्हायरस आता बेसिकली जो रिसेप्टर असतो तो मॅच होणार आहे का? इथं नाही होणार आहे. म्हणजे इथं काय झालं? म्युटेशन आलेले. कोणामध्ये आले? किमो रिसेप्टर मध्ये. त्यामुळे किमो रिसेप्टर मॅच न झाल्यामुळे HIV व्हायरस फर्दर या बेसिकली मोनोसाइट मध्ये और मॅक्रोफाज मध्ये इन्फेक्शन कंटिन्यू करू शकत नाही. तो एंटरच करू शकत नाही. राईट ना? सो ही कंडिशन काय करा की मेनली समजून घ्या. क्लॅरिटी येते इन्फेक्शन कधी होणार आणि कधी होणार नाहीये. तर हे रिसेप्टर जास्त काय असणार आहे, त्याच्यामध्ये मॅटर करताना बघायला भेटणार आहे. सो मी तुम्हाला आता बेसिकली काय करतोय? इन्फेक्शनची केसेस इथं मेनली मेन्शन करून घेतोय. आपण इथं काय करतोय माहिती का? एक बेसिकली सेल डिस्कस करणार आहे. इज नथिंग बट एनसेटन तुम्हाला मोठी अशी डायग्राम देऊन टाकले आणि ते डायग्राम कोणाच्या बाळानो? एस मॅक्रोफाजचे. बॉडीमध्ये फर्स्ट इन्फेक्शन जर का कोणत्या सेलवरती होत असेल तर ती पहिली सेल असणार आहे बाळानो आपली मॅक्रोफाज. कोणती असणार आहे? मॅक्रोफाज. सो जर का मी याच्यामध्ये मॅक्रोफाज जर कन्सिडर केली, राईट ना, तर मॅक्रोफाज कशी असणार आहे? या फॉर्म मध्ये अशी बघायला भेटेल तुम्हाला, राईट ना? हे काय असणार तुमची? मॅक्रोफाज आलेले. त्या मॅक्रोफाजच्या बेसिकली काय असणार आहे? सरफेस वरती काय असणार की तुम्हाला या टाइपचे रिसेप्टर बघायला भेटणार. सांगा हे रिसेप्टर कोणतं असणार आहे? कोणता रिसेप्टर असणार आहे? आता सांगितले तुम्हाला. कोणता रिसेप्टर असणार आहे? CD4 रिसेप्टर इथे त्यांना बघायला भेटणार आहे. CD4 रिसेप्टर, राईट ना? हे मॅक्रोफाज आहे, CD4 रिसेप्टर. आणि इथं मला सांगा हा कोण आहे रे? कोण आहे तुमचा हा? GP120, GP41, GP120. मग मला सांगा GP120 ची रिएक्शन कोणाबरोबर झाली? CD4 रिसेप्टर बरोबर. हे मॅचिंग झाले. समजतंय? सायमल्टेनियसली या व्हायरसचे काही बेसिकली आपल्या सेल बरोबर कोण असणार? किमो रिसेप्टर. त्यांची पण काय असणार आहे? मॅचिंग होताना बघायला भेटणार आहे. किमो रिसेप्टर काय असणार आहे? इथं मॅचिंग होताना बघायला भेटणार आहे. नाव या कंडिशन मध्ये काय होणार आहे की हा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर करायला चालू करतोय, राईट ना? प्रोसेस चालू होताना बघायला भेटणार आहे. सो इमेजिन करा जर का व्हायरस असा एंटर करत असेल तर डेफिनेटली इथे कंडिशन आता काय होती जरा ते नीट समजून घ्या. व्हायरसला आता मी काय करतो की एंटर करून देतोय. सो पॉईंट कसा असणार आहे बघा, याच्यामध्ये क्लिअर करून देतो तुम्हाला. जस्ट इमेजिन करा आता व्हायरस बॉडीमध्ये काय असणार आहे? एंटर करायला चालू करतोय. सो एंटर करत असताना सिच्युएशन अशी होती की तो बॉडी मधला त्याचा सगळाच पार्ट आपल्या सेलमध्ये एंटर करत नाही. एंटर करत असताना ओनली द पार्ट ऑफ कोर इट्स ओनली एंटर्ड इन टू द काय असणार आहे? मॅक्रोफाज, राईट ना? सो इन जनरल मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर मला सांगा आपल्या बॉडीमध्ये काय असणार? ही जी मॅक्रोफाज असणार, सांगा न्यूक्लियस प्रेझेंट और अब्सेंट? प्रेझेंट और अब्सेंट? प्रेझेंट ना? तर मग या केसमध्ये काय असणार आहे इन जनरल मध्ये डिस्कस करायला गेलो तर ते काय असणार? न्यूक्लियसचे तुम्हाला एनवलप बघायला भेटणार आहे, राईट ना? की ज्याच्यामध्ये काय असणार आहे तुम्हाला असे स्पोर्स काय येताना बघायला भेटणार आहे, राईट? या फॉर्म मध्ये काय असणार आहे? स्ट्रक्चर न्यूक्लियस आपण इथे मेनली मेन्शन करून घेतोय. डबल मेम्ब्रेन काय असणार? स्ट्रक्चर असं येताना बघायला भेटणार आहे. आणि डबल मेम्ब्रेन बाउंडेड मध्ये ह्युमनचा डीएनए येताना बघायला भेटणार आहे. अरे सर नो, ह्युमन काय असणार आहे? डीएनए तुम्हाला इथे येताना बघायला भेटणार आहे. सो हे तुमचं काय झालं? न्यूक्लियस झाला. या न्यूक्लियसच्या आत जर डिस्कस करायला गेलो तर आपला काय असणार आहे? ह्युमन डीएनए तुम्हाला इथे मेनली मेन्शन करून घेतोय. नॉर्मल फॉर्म मध्ये मेनली मेन्शन करून दिले. हा डीएनए कोणता समजून घ्या? ह्युमन डीएनए. ह्युमन डीएनए बघायला भेटणार. क्लिअर होते?
इन्फेक्शन कोणाचं झालंय? HIV चं. सो HIV एंटर करत असताना तो कशा प्रकारे एंटर करतोय नीट समजून घ्या. इथं ऍक्च्युअल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर सांगा, याची आउटरमोस्ट लिपिडची बाय लेअर आहे आणि बेसिकली आपल्या ह्युमनच्या एकाच बेसिकली अॅनिमल सेलची आउटरमोस्ट लेअर कशी असते? लिपिडची बाय लेअर आहे. तर मला सांगा एकमेकांना मॅचिंग होणार ना? राईट ना? एंटर करताना बघायला भेटणार आहे. तर इथं ऍक्च्युअली काय होतं की इथं एक टाईपचं एक्सटेन्शन क्रिएट होताना बघायला भेटणार. ते एक्सटेन्शन कोणाचं असतं, कसं असतं, क्लिअर करून देतोय. इथं जे एक्सटेन्शन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे ते आपलं कोणाचं असणार आहे? व्हायरस. इथं आता फर्दर एंटर करताना बघायला भेटणार आहे. तो व्हायरस या फॉर्म मध्ये एंटर करतोय बघा आता. व्हायरस बेसिकली काय असणार आहे? अशा फॉर्म मध्ये पर्टिक्युलरली एंटर करताना बघायला भेटणार आहे. ओके. तर हे जे स्ट्रक्चर असणार आहे ते आता मी कंटिन्यू तुम्हाला दाखवून देतोय काय असणार आहे बघा. क्लॅरिटी होऊन जाईल. लिपिडची बाय लेअर कोणाची झाली? ह्युमनच्या अॅनिमल सेलची बेसिकली येताना बघायला भेटणार आहे या फॉर्म मध्ये. राईट. आणि इथं व्हायरसचं पण बेसिकली काय असणार आहे? आउटर मोस्ट लेअर कशाची असणार आहे? लिपिडची बाय लेअर येताना बघायला भेटणार आहे. अरे सॉरी नो. राईट ना? लिपिडची काय असणार आहे? बाय लेअर येताना बघायला भेटणार आहे. कंडिशन स्ट्रक्चर ऍज इट इज आपण काय करणार आहे इथं फॉलो करतोय. देन बॉडीमध्ये काय असणार आहे की याचा इंटरनल पार्ट एक काय असणार आहे? कोरचा पार्ट येताना बघायला भेटणार, त्याच्यामध्ये मॅट्रिक्स आहे. इनसाइडला परत काय असणार सांगा? कॅप्सिड. सो कॅप्सिडचा कलर आपला ओके. हे तुमचं मॅट्रिक्स आलं. त्यानंतर काय असणार आहे? कॅप्सिड येताना बघायला भेटणार आहे. जेनेटिक मटेरियल कोण असणार आहे? RNA. सो सिंगल स्टँडर्ड RNA येताना बघायला भेटणार आहे. सोबतीने त्यांचे काय असणार आहे? एन्झाईम्स. राईट ना? सो एन्झाईम हे सगळं मटेरियल आता काय असणार? मूव्ह करणार आहे कोणाच्या आत? की पर्टिक्युलरली मॅक्रोफॅजच्या आत असं एंटर करताना बघायला भेटणार. सो एंटर काय केलंय नीट समजून घ्या. एंटर केलेलं आहे इथं स्पेसिफिक यांचा कोरचा पार्ट एनव्हलप एंटर करत नाही. आता या केसमध्ये जसं पर्टिक्युलर काय असणार? जेनेटिक मटेरियलकडे एंटर करताना बघायला भेटणार आहे. राईट ना? सो इथलं कॅप्सिड असणार आहे. देन त्यानंतर काय असणार? मटेरियल असणार, ते सगळं डिझॉल्व्ह होऊन जाईल आणि सगळं जेनेटिक मटेरियल बाहेर पडणार आहे. त्यांची रिएक्शन इथे चालू होताना बघायला भेटणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल काय होताना बघायला भेटणार आहे बघा. पहिली स्टेप जी येताना बघायला भेटणार त्या एन्झाईमची आपण इथे ऍक्शन बघून घेतोय. फर्स्ट ऑफ ऑल हा जो काय तुमचा RNA इथे येताना बघायला भेटणार आहे, सिंगल स्टँडर्ड RNA, त्याचं कन्व्हर्जन मला कशामध्ये करायचं आहे? डबल स्टँडर्ड DNA मध्ये करायचंय बाळांनो. काय करायचंय? डबल स्टँडर्ड DNA. बिकॉज या डबल स्टँडर्ड DNA ला मला कोणाबरोबर इंटिग्रेट करायचं माझ्या ह्युमन DNA बरोबर. राईट ना? तर आता व्हायरस इन्फेक्शन झालेलं आहे आपल्याला बॉडीमध्ये. काय असणार? व्हायरल RNA त्यांना बघायला भेटणार आहे. हा व्हायरल RNA ऑन द काय असणार आहे? स्पेसिफिकली ते रिएक्शन होताना बघायला भेटणार. रिएक्शन होऊन आता हा जो बेसिकली व्हायरस असणार आहे त्याचं कन्व्हर्जन जे होताना बघायला भेटणार ते काय असणार आहे? डबल स्टँडर्ड DNA मध्ये होताना बघायला भेटणार आहे. सांगा कोणता एन्झाईम इथे ऍड करू पहिला? कोणता एन्झाईम येणार आहे माझा? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. अरे सॉर नो. राईट ना? सो दिस ऍक्शन इज परफॉर्म बाय द काय असणार आहे? येस पर्टिक्युलर आपल्या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. सो इथे एन्झाईम काय असणार आहे इथे येताना बघायला भेटणार आहे आणि कोणतं असणार? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजची रिएक्शन होताना बघायला भेटणार आहे. जर काय जेनेटिक मटेरियल मी नेमिंग करायला गेलो सिंपल लँग्वेज मध्ये जे सांगतो ना ते नीट समजून घ्या. हा तुमचा काय असणार? सिंगल स्टँडर्ड RNA होता. राईट ना? आता त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले? डबल स्टँडर्ड DNA मध्ये. बट मला सांगा DNA हा माझा कोणता झाला? व्हायरल और ह्युमन? व्हायरल DNA इथं बनताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे? व्हायरल DNA. अंडरस्टँड होते? आता हा व्हायरल DNA काय करणार आहे की स्पेसिफिकली आपल्या न्यूक्लियसच्या आत कसणार आहे? एंटर करताना बघायला भेटणार आहे. बाय ते काय असणार आहे? ते स्पोर्स. राईट ना? बिकॉज हे पोर जे बघायचं म्हटलं जेनेटिक मटेरियलला काय असणार आहे? बाय डायरेक्शनली ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं. सेल ऑफ लाईफ मध्ये आपण डिस्कस केलेलं. तर हा जो बेसिकली DNA असणार आहे तो ना विल एंटर इन टू द काय असणार आहे? स्पेसिफिक अवर न्यूक्लियस. आता न्यूक्लियस मध्ये आल्यानंतर ना ह्या DNA बरोबर या DNA ला मला काय करायचंय? फिक्स करायचंय, मिक्स करायचंय. काय म्हणतोय? मिक्स करायचंय म्हणजे इंटिग्रेट करायचंय. आणि इंटिग्रेट करण्यासाठी मला एका एन्झाईमची गरज आहे. कोणता असणार आहे? इंटिग्रेस एन्झाईम. नाव देअर काय असणार? सेकंड एन्झाईम. सो पहिला एन्झाईम आपण इथे डिस्कस केला कोणता? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. नाव देर इज अ सेकंड एन्झाईम वी कॉल्ड काय असणार आहे? इंटिग्रेस. सो इथं इंटिग्रेस नावाचा एन्झाईम इथं येताना बघायला भेटणार आहे. आणि हा इंटिग्रेस एन्झाईम ह्या DNA ला आपल्या ह्युमन DNA बरोबर काय करणार आहे? मिक्स करताना बघायला भेटणार आहे. म्हणजे अल्टिमेटली जो रिझल्ट असणार आहे तो रिझल्ट असा बनेल की आपला जो नॉर्मल DNA असणार आहे तो आता व्हायरल DNA बनणार आहे. लाईक दिस. हा काय बनला आता? व्हायरल DNA. आता ह्युमन DNAचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं रे? व्हायरल DNA मध्ये होताना बघायला भेटणार आहे. व्हायरल DNA इथे तुमचा बनलेला आहे. आता इन जनरल मध्ये नॉर्मल सायन्स और नॅचरल सायन्स परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. DNA विल फॉर्म. DNA पासून काय बनतं जनरली? भाई साहेब डायरेक्टली प्रोटीन बनतं का रे? काय बनणार आहे? RNA बनणार आहे ना? तर मला सांगा इथं जो काय बेसिकली RNA बनणार आहे राईट ना? इन जनरल मध्ये आपण समजा हा RNA जर बनत असेल सिंगल स्टँडर्ड RNA बनणार आहे. आणि RNA मध्ये मला सांगा ही काय बेसिकली जी जीन असणार आहे ती कोणाची असणार आहे रे? अरे कोणाची असणार आहे? व्हायरसच्या येताना बघायला भेटणार आहे ना? मग हा जो माझा RNA असणार आहे जो mRNA बघायला भेटणार आहे तो नॉर्मल RNA असणार आहे का व्हायरल mRNA असणार आहे? व्हायरल काय असणार आहे? mRNA बनताना बघायला भेटणार आहे. व्हायरल mRNA मेनली मेन्शन करून घेतोय. आता व्हायरल mRNA न्यूक्लियसच्या आतच थांबणार आहे का? नाही. त्याला बाहेर जायचंय. कायसाठी?
प्रोटीनचं फॉर्मेशन करायचं आहे, मग काय ट्रान्सलेशन करण्यासाठी. आणि ट्रान्सलेशन कुठे परफॉर्म होतं, न्यूक्लियसच्या आत का न्यूक्लियसच्या बाहेर? ट्रान्सलेशन कुठे होतं, न्यूक्लियसच्या आत का न्यूक्लियसच्या बाहेर? बाहेर होणार आहे ना, बिकॉज ट्रान्सलेशन करण्यासाठी एक आम्हाला सेल ऑर्गॅनलची गरज आहे. कोण? रायबोझोम. आणि तो रायबोझोम कुठे प्रेझेंट आहे? आउटसाइड काय असणार आहे? न्यूक्लियस. सो इथं बेसिकली काय असणार, त्यांचं प्रोटीनचं फॉर्मेशन होताना बघायला भेटणार आहे. सो इथं बघा काय असणार आहे, हा RNA नाव विल एंटर इन टू द काय असणार आहे, आउटसाइड द पर्टिक्युलरली काय असणार आहे, न्यूक्लियस. सो इथं तुमचे काय असणार आहे, RNA असे बनताना बघायला भेटणार आहे. पहिला जो RNA मेनली मेन्शन करून घेतो, हा एक RNA बनलेला आहे, हा दुसरा एक RNA बनलेला आहे. राईट ना. तर या RNA मध्ये जे काही स्ट्रक्चर असणार आहे ते थोडंसं काय करायचं, मेनली मेन्शन करून घ्या. या फॉर्म मध्ये हे RNA मेनली मेन्शन करून घेतोय. इथं दोन mRNA जे मेनली मेन्शन करून देतोय, हा काय असणार आहे, mRNA. सिंगल स्टँडर्ड काय असणार आहे, mRNA बनताना बघायला भेटणार आहे. सिंगल स्टँडर्ड RNA मेनली मेन्शन करून घेतो, बिकॉज हा पॉईंट तुम्हाला इथं मदत करेल. सिंगल स्टँडर्ड RNA. ओके. सिंगल स्टँडर्ड RNA. आता सिच्युएशन अशी होणार आहे की एक जो बेसिकली RNA असणार आहे, इट्स ऍक्ट एज काय असणार आहे, जेनेटिक मटेरियल ऑफ द व्हायरस. जेनेटिक मटेरियल म्हणून काय असणार आहे, बेसिकली ऍक्ट होताना बघायला भेटणार कोणासाठी, व्हायरससाठी. राईट ना. आणि दुसरा जो RNA असतो त्याचा ऍज युजल काय असणार, ट्रान्सलेशन प्रोसेस चालू होणार आहे आणि बनवणार आहे काय, प्रोटीन्स. काय बनवणार आहे, प्रोटीन्स. सो प्रोटीनची अशी काय असणार, कोट बेसिकली प्रॉपर अशी बनवताना बघायला भेटणार. अशी काय असणार आहे, प्रोटीनची एक चेन बनवताना बघायला भेटणार आहे. राईट. याची चेन बनते प्रोटीन हे बेसिकली बनताना. आता सांगा प्रोटीन कोणते झाले, ह्युमन प्रोटीन और व्हायरल प्रोटीन? हे पण कसे झाले बाळून, आपले व्हायरल प्रोटीन बनताना बघायला भेटणार आहे. आता व्हायरल प्रोटीन त्यांचं चालू करणारे स्ट्रक्चर बनवण्यासाठी काय स्ट्रक्चर बनणार आहे, पहिल्यांदा यांच्यामध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय बनणार आहे सांगा, कॅप्सूल बनून जाईल. कॅप्सूलच्या अराउंड काय बनणार आहे सांगा, मॅट्रिक्स बनताना बघायला भेटणार आहे. अरे सर नो. इंटरनल बेसिकली स्ट्रक्चर असणार आहे, हे इतकं बनलेलं आहे. हा काय बनला तुमचा आउटर मोस्ट मॅट्रिक्स, इनसाइडला काय बनलं, कॅप्सिड. आता कॅप्सिड बनल्यानंतर ना नॅचरली यांच्यामध्ये कोण एंटर करताना बघायला भेटणार, सिंगल स्टँडर्ड RNA. म्हणजे हा तुमचा काय असणार आहे, व्हायरल RNA फर्दर याच्यामध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे. अरे सर नो. आणि प्रोटीन ऑलमोस्ट फर्दर काय बनणार, काही एन्झाइम्स बनवून देताना बघायला भेटणार आहे. सांगा एन्झाइम्स आपले कुठले होते, RIP. अरे सर नो. रिव्हर्स देन इंटिग्रेज, देन प्रोटीएज. हे सगळे एन्झाईम फर्दर काय असणार आहे, कोर पार्ट मध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहेत. मला सांगा व्हायरसचं एक इंटरनल स्ट्रक्चर इथे प्रिपेअर झालंय का? नाव दिस व्हायरस विल गोज आउट टू द काय असणार आहे, मॅक्रोफाज. जाताना मला सांगा ह्या मॅक्रोफाजची, ही मॅक्रोफाज असणार तिची आउटर मोस्ट लेअर घेऊन जाताना बघायला भेटणार आहे. अरे सर नो. मग ज्यावेळी बाहेर पडणार आहे त्यावेळी सोबतीनं हा जो बेसिकली व्हायरस इथून एंटर करताना बघायला भेटणार आहे, काय करणार आहे, आउटर मोस्ट लेअर ऍज इट इज कोणाची असणार आहे, तुमची. येस. इथं मॅट्रिक्स तुमचं बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. मॅट्रिक्स तुमचं येताना बघायला भेटणार आहे. देन इनर मोस्ट काय असणार तुमचं, कॅप्सिड येताना बघायला भेटणार आहे. देन आता ही बाहेरची काय असणार आहे, आउटर मोस्ट लेअर इज नथिंग बट काय असणार आहे, आपली लिपिडची बाहेर ती पण तो घेऊन आलेला आहे. आणि इनसाइडला जे मटेरियल ऍज इट इज कोणतं बघायला भेटणार, तुमचं जेनेटिक मटेरियल. राईट ना. सिंगल स्टँडर्ड काय असले तुमचे RNA आलेत. इव्हन त्यांच्यावरती काय असणार आहे, प्रोटीन. म्हणजे काय असणार, काय एन्झाइम बेसिकली डिस्कस करतोय. ट्रान्सक्रिप्टेज झाला. येस ना. देन त्यानंतर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, इंटिग्रेस आणि काय आलं तुमचा, प्रोटीएज. हे तुमचे काय असणार, प्रोटीन येताना बघायला भेटणार आहेत. आणि इव्हन फर्दर मॉडिफिकेशन करून यांच्यावरती काय बनताना बघायला भेटणार आहे, JP41 आणि त्यानंतर JP120. दॅट्स इट. दिस इज द अल्टिमेट स्ट्रक्चर ऑफ काय असणार व्हायरस. अशा पद्धतीने बाहेर पडताना बघायला भेट. समजतंय. सो या केसमध्ये ह्यानं काय केलं की पहिला जो बेसिकली सेलवरती इन्फेक्शन करण्यासाठी जे मेन रिस्पॉन्सिबल इथं सेल जे असणार आहे इज नथिंग बट बॉडी मधली जी WBC असणार आहे, तिचं नाव काय असणार आहे, मॅक्रोफाज. सो दिस मॅक्रोफाज. आता मला सांगा हा व्हायरसचा नंबर मी तुम्हाला ते एक दाखवलाय, तिथे काय एक असणार आहे का रे, मल्टिपल असणार आहे. सो मेनली मेन्शन करायची म्हटलं तर ही जी मॅक्रोफाज असणार आहे, मॅक्रोफाज मेनली मेन्शन करून घेतोय. ही मॅक्रोफाज ऍक्ट काय असणार आहे, व्हायरसची एक फॅक्टरी बनताना बघायला भेटणार आहे. व्हायरल फॅक्टरी मेनली मेन्शन करून घेतो. व्हायरल काय असणार आहे, फॅक्टरी. म्हणजे इथं खूप जास्त प्रोडक्शन कोणाचं होताना बघायला भेटणार आहे, व्हायरसचं होताना बघायला भेटणार आहे. अंडरस्टँड होतंय. आणि ऍज कम्पॅरेटिव्हली तुमच्या बेसिकली टी हेल्पर सेलपेक्षा मॅक्रोफॅजची साईज खूप मोठी असते, कारण की मॅक्रो म्हणतोय ना, लार्ज इन सच असणार आहे. सो डेफिनेटली ही कंपनी एक फॅक्टरी ऍक्ट होताना बघायला भेटणार व्हायरसचं प्रोडक्शन करण्यासाठी. आता इथून जसे बेसिकली व्हायरस बाहेर पडणार आहेत ना, आता नेक्स्ट मॅक्रोफॅजला बेसिकली कॉज करत नाहीत. इथं इम्युन सिस्टमला कोलॅप्स करायचं आहे मला. इम्युन सिस्टम मला कोलॅप्स करायचे आहेत. आणि इम्युन सिस्टम मध्ये जर डिस्कस करायची म्हटली तर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेल जे अँटीबॉडीचं प्रोडक्शन करते, जी मेमरीला बेसिकली स्टोअर करून ठेवते, राईट ना, ती कोणती असणार आहे, बी लिम्फोसाइट्स. राईट ना. सॉरी, त्याच्यामध्ये काय असणार आहे, टी टी हेल्पर सेल जे असणार आहे, टी हेल्पर सेल जी मेनली रिस्पॉन्सिबल असणार, कोणाला स्टिम्युलेट करणार आहे, बी लिम्फोसाइटला. कशासाठी, अँटीबॉडीचं प्रोडक्शन करण्यासाठी. नाव द ऍक्शन ऑफ दिस काय असणार आहे, HIV व्हायरस हा जो असणार आहे, HIV व्हायरस जो इथे येताना बघायला भेटणार आहे. फर्दर त्याचं फर्स्ट इन्फेक्शन जे होताना बघायला भेटणार ते कोणते असणार आहे, आपले
टी हेल्पर सेलला बेसिकली डॅमेज करताना बघायला भेटेल. कारण की टी हेल्पर सेल जर का डॅमेज जर झाली तर समजून घ्या, टी पासून टी सेल ज्या असणार आहेत त्या ऍक्च्युअली आपल्याला काय प्रोव्हाइड करतात, सीएमआय. अरे सर नो. आणि याच बेसिकली टी सेलला टी हेल्परचं स्टिम्युलेशन असते तुमच्या बी लिम्फोसाइटला, आणि बी लिम्फोसाइट पासून बनतात काय तुमचे अँटीबॉडीज. या अँटीबॉडीज कडून भेटते काय आपल्याला, एएमआय. अरे सर नो. राईट ना, अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स येताना बघायला भेटणार आहे. सो एएमआय इथं काय असणार आहे, भेटताना बघायला भेटणार आहे, और ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स. सो याच्यामध्ये काय होणार आहे की तुमच्या बॉडीमध्ये जसा इन्फेक्शन, कोण डेड होताना बघायला भेटणार, तुमची टी हेल्पर सेल जर का डेड झाली तर त्या पर्सनला ना सीएमआय भेटणार आहे ना एएमआय भेटणार आहे, म्हणजे पर्सन इम्युन डिफिशियंट झाला. आणि या इम्युन डिफिशियन्सच्या केसमध्ये त्याला डिफरंट डिफरंट सिस्टम त्याच्या कोलॅप्स होणार आहेत, आणि अल्टिमेटली हे इन्फेक्शन कंटिन्यू होताना बघायला भेटणार आहे. समस्या मेकॅनिझम कसं परफॉर्म झाले. सो दिस इज नथिंग बट काय असणार आहे, HIV इन्फेक्शन. सो हा टॉपिक इथं काय केला की एनसीटीने तुम्हाला कव्हर करून टाकलेला आहे. एनी डाऊट क्लिअर झाले. आता तुमचं काम काय ते थोडंसं काय करा माहिती आहे का, एनसीटी मध्ये रीड करायला घ्या. पेज नंबर जर का तुम्ही थोडंसं पुढे जर सरकवून घेतलं राईट ना, तर इथं HIV बद्दल जे डायग्राम दिला त्या डायग्रामच्या खालचा कंटेंट आणि नेक्स्ट कंटेंट जर का तुम्ही रीड केला तर याच्यामध्ये काय होईल की प्रॉपर सगळ्या कन्सेप्ट काय असणार आहे याच्यामध्ये कव्हर होताना बघायला भेटणार आहे. ठीक आहे. बघा एनसीटी मध्ये मी पण एंट्री मारतो, तुम्हाला एनसीटीचा कंटेंट दाखवून देतो, त्याच्यामध्ये काय डाऊट आलं तर विचारायचं. बघा काय मेनली मेन्शन करून दिलं इथपर्यंत आपला झालेला आहे. राईट ना. इन जनरल मध्ये व्हायरस ज्यावेळी बॉडीमध्ये एंटर करणार आहे तर HIV व्हायरस मॅक्रोफाज मध्ये ग्रो होण्यासाठी, त्यानंतर बी लिम्पोस म्हणजे टी हेल्परला डिस्ट्रॉय करण्यासाठी आणि बॉडीमध्ये सिमटम्स आणण्यासाठी एनसीटी सांगते किती त्याला टाइम पिरियड लागणार आहे, 5 to 10 years. म्हणजे सिमटमसाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे, 5 ते 10 वर्ष तो इन्फेक्शन ग्रो होण्यासाठी किंवा बेसिकली इथे मेनली रिस्पॉन्सिबल असताना बघायला भेटणार आहे. आता बघा याच्यामध्ये मेनली एनसीटी काय काय सांगते, क्लॅरिटी होऊन जाईल. बघ, द मॅक्रोफाज, एक मिनिट. येस. आफ्टर गेटिंग काय असणार आहे, इन टू बॉडी, एखाद्या पर्सनच्या बॉडीमध्ये कोण एंटर केलाय, HIV. त्यानंतर काय असणार, व्हायरस एंटर्स इन टू द फर्स्ट वन, काय असणार आहे तुमची मॅक्रोफाज. पहिल्यांदा कशामध्ये आलाय, मॅक्रोफाज मध्ये एंटर करतोय. फर्दर काय असणार बघा, वेअर RNA जिनोम व्हायरस रेप्लिकेट टू फॉर्म काय असणार आहे, व्हायरल DNA. बघितलं आपण, अरे बघितलं की नाही, व्हायरल DNA बनवला इन द प्रेझेन्स ऑफ विच एन्झाइम, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. विथ द हेल्प ऑफ काय असणार, एन्झाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. त्यांचं काय सांगितलं बघा, द व्हायरल DNA गेट्स एनकॉर्पोरेटेड. एनकॉर्पोरेटेडचं मीनिंग काय होणं, इंटिग्रेट होणं, मिक्स होणं. एनकॉर्पोरेट होणं, मिक्स होणं, और इव्हन काय असणार, इंटिग्रेट होणं इंटू द काय असणार होस्ट सेल्स DNA. अरे सॉर नो, होस्ट सेल म्हणजे काय असणार, ह्युमन DNA, त्याच्याबरोबर इंटिग्रेट होणार आहे. सो डायरेक्ट काय असणार, इन्फेक्टेड सेल टू काय असणार, प्रोड्यूस व्हायरस पार्टिकल्स. आता व्हायरस पार्टिकल म्हणजे कोण असणार आहे तुमचे, एक म्हणजे पहिल्यांदा सिंगल स्ट्रँडेड RNA, आणि सेकंड थिंग काय असणार आहे, व्हायरल प्रोटीन. दीज आर दी काय असणार आहे, व्हायरल पार्टिकल्स मेनली मेन्शन करून टाकलेत. सो तो पॉईंट मी तर मेनली मेन्शन करून दिलेला राईट ना, पार्टिकल्सला माहित असू द्यात. फर्दर द मॅक्रोफाज कंटिन्यू टू काय असणार आहे, प्रोड्यूस व्हायरस, कंटिन्युअस प्रोडक्शन होताना बघायला भेटणार आहे, आणि ऍक्ट्स लाईक काय असणार आहे, HIV फॅक्टरी. राईट ना. तर हे फॅक्टरी कोण आहे मला सांगा, मॅक्रोफाज. अंडरस्टँड होतोय, त्याच्यामध्ये HIVचं प्रोडक्शन होताना बघायला भेटणार आहे, म्हणून पॉईंट देऊन टाकलेत. सायमल्टेनियसली HIV एंटर्स इंटू द काय असणार आहे, टी लिम्फोसाइट. एस्पेशली सांगितले बाळून कोणते असणार आहे, टी हेल्पर सेल. आता तीच आपण बघितली राईट ना, इकडे प्रोडक्शन चालू आहे, इथून काही बेसिकली व्हायरस बाहेर पडणार आणि कोणाला कॉज करणार आहे, टी हेल्पर सेलला. तर टी हेल्पर सेल मुळे काय होणार आहे बघा, रेप्लिकेट अँड प्रोड्यूस काय असणार आहे, प्रोजेनी ऑफ काय असणार आहे, व्हायरस. म्हणजे आता त्यानंतर जा नेक्स्ट बेसिकली जी फॅक्टरी असणार आहे ती कोण ऍक्ट होताना बघायला भेटणार, टी हेल्पर सेल. बट प्रायमरी लेवलला देणार ठेवा मॅक्रोफाजेस असणार आहे. मग मला सांगा, इथं पर्टिक्युलर टी हेल्पर सेलला राईट ना, टी हेल्पर सेलला स्पेसिफिक कोणते रिसेप्टर मदत करताना बघायला भेटणार मॅक्रो, म्हणजे ह्या व्हायरसला एंटर करण्यासाठी CD4 रिसेप्टर. ऑलवेज जण ठेवायचे कोणते रिसेप्टर, CD4 रिसेप्टर. फर्दर द प्रोजेनी व्हायरस रिलीज इंटू द असणारे ब्लड अँड अटॅक द काय असणार आहे, टी लिम्फोसाइट्स. राईट ना, टी हेल्पर सेल टी लिम्फोसाइटला इथे डॅमेज करताना बघायला भेटणार. दिस इज रिपीटेड लिडिंग टू काय असणार आहे, प्रोग्रेसिव्ह डिक्रीजिंग काय असणार, नंबर ऑफ हेल्पर काय असणार, टी हेल्पर सेल्स. याच्यामध्ये नंबर कमी होताना बघायला भेटणार. आता ह्यांचा नंबर जर कमी झाला तर बी लिम्फोसाइटला तुमचं स्टिम्युलेशन येणारच नाही, काय प्रोडक्शन करण्यासाठी, अँटीबॉडीज. मग हे जर का आलंच नाही तर पर्सनच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी जर बनलेच नाही तर ऑब्व्हियसली तो पर्सन कसं असणार, इम्युन डिफिशियंट होताना बघायला भेटणार आहे. तर बॉडी इन्फेक्टेड पर्सन ड्युरिंग दिस पिरियड काय असणार आहे, पर्सन सफर फ्रॉम द काय असणार आहे, एस पोर्ट्स ऑफ काय असणार आहे, फिवर. म्हणजे काय असणार आहे, पोर्ट्स ऑफ फिवर म्हणजे मेनली शिकाय गेलं माहिती का, की जो इरेग्युलर फिवर आहे, रेग्युलर नसतो बाळांनो, येतोय जातोय येतोय जातोय. तुम्हाला काय वाटतं, अरे सर्दी तापासारखा आहे, त्यामुळे त्याच्यावरती जास्त आपण हायलाइट करत नाही. सेकंड थिंग काय असणार आहे बघा, डायरिया होताना बघायला भेटणार आहे, वेट लॉस इथे येताना बघायला भेटणार आहे, ड्यू टू काय असणार डिक्रीज. आता हे सिम्टम्स मेनली मेन्शन करून दिले. डिक्रीज काय असणार आहे, नंबर ऑफ
helper T cells, the person start the काय असणार suffering from infection that could have been काय असणार otherwise overcome, such as काय असणार मेनली मेन्शन केले those due to the bacterial, especially काय असणार mycobacterium. आता त्याच्यामध्ये पुन्हा तीच कंडिशन दिलेत, पर्सनची बॉडी डिफिशियंट झालेली आहे. त्याच्यामध्ये आता प्रॉपर्टी राहिलेली नाही की बाबा की स्पेसिफिक एखादा बॅक्टेरिया जर एंटर केला तर त्याच्यामुळे काय करू शकतो आपण ओव्हरकम करू शकतो, नाही. तर या केसमध्ये काय असणार आहे, त्या पर्सनला व्हरायटी ऑफ काय असणार आहे बेसिकली पॅथोजन बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहेत. अँड दिस टाइप ऑफ इन्फेक्शन वी कॉल्ड एज अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन. का इन जनरल मध्ये डिस्कस केलं ना मला, तर हा जो तुम्हाला मेनली मेन्शन केला मायकोबॅक्टेरियम और व्हायरस और फंगस, हे जे मेनली मेन्शन करून दिलेत, और काय असणार टोक्झोप्लाझम मेनली मेन्शन करून देत, ह्यांच्यामध्ये ॲबिलिटी नाही इन जनरल मध्ये आपल्याला इन्फेक्शन कॉज करण्याची. बट आता ह्यांना अपॉर्च्युनिटी भेटल्या का, कारण की आपली इम्युन सिस्टम कशी झाली, कोलॅप्स झालेत म्हणून अपॉर्च्युनिटी भेटली. जर आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग जर असते तर यांना कधीतरी अपॉर्च्युनिटी भेटली असते का, कधीतरी इन्फेक्शन करू शकले असते का, नाही. पण यांना अपॉर्च्युनिटी भेटली बिकॉज ऑफ व्हॉट, आपल्या बॉडीमध्ये काय झालं की इन्फेक्शन वाढलेलं आहे. सो याच्यामध्ये मायक्रोबॅक्टेरियम और व्हायरस असणारे फंजाई और इव्हन काय असणारे पॅरासाइट लाईक टोक्झोप्लाझम मेनली मेन्शन करून देत, यांचं इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. द पेशंट बिकम सो काय असणार इम्युन डिफिशियंट दॅट ही और शी is unable to काय असणार protect himself or herself against this काय असणार इन्फेक्शन. वाईडली काय असणार युज्ड, आता याच्यामध्ये एक तुम्हाला टेक्निक मेनली मेन्शन केली की ज्याच्या थ्रू आपण हे इन्फेक्शन झाले की नाही ते आयडेंटिफाय करू शकतो. ते असणार आहे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ऍसे, ज्याला आपण एलायझा या वेने पण बेसिकली काय करतो की आयडेंटिफाय करतो. आणि एलायझा टेक्निक तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर पण बेसिकली आयडेंटिफाय करायचे आहे. बट तुम्हाला हा पॉईंट काय करणार आहे आपण तिथे डिस्कस करणार आहोत. ट्रीटमेंट ऑफ काय असणार एड्स जर करायचे असेल तर तुम्हाला काय ड्रग्ज द्यावे लागतील, अँटी रेट्रो व्हायरल ड्रग्ज. पण मला सांगा याच्यामध्ये काय होणार आहे की स्पेसिफिक तुम्ही त्या रेट्रो व्हायरसची ग्रोथ कमी करू शकता, पूर्णपणे त्यांना स्टॉप करू शकत नाही. ते इन्फेक्शन काय असणार इन फ्युचरमध्ये होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो इट्स ओनली काय असणार आहे पार्शली इफेक्टिव्ह. पार्शलीचं मिनिंग समजतं का, कम्प्लीट और पार्शली. कम्प्लीट जर असतं तर आतापर्यंत HIV आपण सक्सेसफुली रिमूव्ह करू शकलो असतो. बट हे पार्शली म्हणजे शॉर्ट टाइम साठी फक्त त्याला रिमूव्ह करू शकतो, बट बॉडीमध्ये तो सर्वाइव्ह होणार आहे आणि इन्फेक्शन कंटिन्यूस करणार आहे. सो दे कॅन ओनली प्रोलॉंग विथ असणार लाईफ द पेशंट बट कॅन नॉट प्रिव्हेंट डेथ विच इज काय असणार आहे इनविटेबल राईट ना. सो ही कन्फर्म आहे, त्याच्यामध्ये डेथ होणं कंपल्सरी आहे. बट त्याचं आपण काय करू शकतो की थोडे ते पेशंटची जे काय प्रोलॉंग लाईफ काय असणार आहे थोडी वाढवू शकतो आपण. 5 वर्षात मरणार आहे, 10 वर्षात मरणार आहे, त्याला आपण काय करू शकतो 15 वर्ष घेऊन जाऊ शकतो, राईट ना. ती थोडीशी स्टेट वाढताना बघायला भेटणार आहे. बट इन जनरल मध्ये जर का इम्युन सिस्टम खूप जास्त कोलॅप जर झाली तर तो पर्सन 5-10 वर्षातच मरेल. बट इम्युन सिस्टम जर का आपण त्याला प्रोलॉंग जर केली तर एक लॉंग लास्टिंग पण येताना बघायला भेटणार आहे. बट डिपेंड करते की तुम्ही कोणत्या टाईपचे मेडिकेशन घेताय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार तुमची इम्युन सिस्टम कशी असणार आहे. So, खूप जास्त मॅटर करते तुमची इम्युन सिस्टम स्ट्रॉंग असणं. सो दिस आर दी सम काय असणार आहे पर्टिक्युलरली तुम्हाला यांचे रिझन इथे इन्क्लूड करून टाकलेले आहेत. आता याच बेसिकली काय असणार आहे एड्सला प्रिव्हेंट करण्यासाठी बेसिकली काय केलेत माहिती आहे का, की तुम्हाला काही टॉपिक देऊन टाकलेत की जे तुम्ही इन जनरल मध्ये बेसिकली आयडेंटिफाय करून घेऊ शकता. आणि याच्याबद्दल मी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मेनली मेन्शन करून दिल्यात अगोदरपासूनच. जसं काय करायचं असेल काय वाटतं तुम्हाला सांगा, एड्स जर का एखाद्या पर्सनला होऊ द्यायचं नसेल तर ते 3 टॉपिक बेसिकली आपण डिस्कस केले होते. अवॉइड काय असणार आहे मल्टिपल सेक्स पार्टनर्स, सेकंड काय असणार आहे यूज कॉन्ट्रासेप्टिव्ह, थर्ड थिंग काय असणार आहे जे काही डॉक्टर्स असणार आहेत स्पेशलिस्ट असणार आहेत राईट ना, त्यांच्याकडून कन्सर्न करायला पाहिजे. और इव्हन काय असणार आहे जर का तुम्हाला एज्युकेशन द्यायचं असेल तर गव्हर्नमेंटचे काही ऑर्गनायझेशन और नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन एनजीओ त्यांच्या थ्रू तुम्हाला एज्युकेट करायला पाहिजे, कॅम्पिंग करायला पाहिजे, हे तुमचे रिझन असणार आहेत. और स्टुडंटला जर का बेसिकली एज्युकेट करायचं असेल तर त्यांच्या सिलेबसमध्ये काय करा अशा टाईपचे चॅप्टर इन्क्लूड करून टाका, ते त्याच्यामध्ये मदत करताना बघायला भेटणार आहेत राईट ना. गावागावामध्ये जाऊन आपण कॅम्पिंग करून त्यांना सांगायला पाहिजे, एज्युकेट करायला पाहिजे सेक्स एज्युकेशन बद्दल, एड्स किती डेंजरस आहे आणि तो कसा बेसिकली काय असणार आहे पसरताना बघायला भेटणार आहे. और मेडिकल फील्डमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, ब्लड बेसिकली काय असणार ट्रान्सफ्युजन, तर इथं आपण काय करायला पाहिजे थोडीशी सिक्युरिटी मेनली मेन्शन करायला पाहिजे, आपला अलर्टनेस असायला पाहिजे. अदरवाईज जर का ह्या गोष्टी आपण इग्नोर जर केल्या तर यांसाठी एक वर्ड किंवा एक स्टेटमेंट तुम्हाला क्लिअरली मेन्शन करते काय असणार आहे, डोंट डाय बाय द काय असणार आहे ऑफ इग्नोरन्स. तुम्ही जर का इग्नोरन्स जर दाखवलं तर कंपल्सरी त्या पर्सनची काय होणार आहे डेथ होताना बघायला भेटेल. सो डोंट डाय ऑफ काय असणार आहे इग्नोरन्स. ब्लड ट्रान्सफ्युजनला चेकआउट नाही केलं, टाकून दिलं, राईट ना. कॉयटेस करत असताना बेसिकली काय असणार आहे की काही मल्टिपल पार्टनर्स बरोबर एखादा पर्सन जर का कॉयटेस करत असेल त्याच्यामध्ये जर का त्याने कॉन्ट्रासेप्टिव्ह युज नाही केलं झालं इन्फेक्शन, राईट. निडल बेसिकली असणार ड्रग्ज घेताना निडल्स आपण जर युज करतोय त्याला जर का प्रॉपर जर का युज नाही केलं आणि ड्रग्ज इंट्राव्हेनसली जर घेतल्यात त्याच्यामध्ये झालं इन्फेक्शन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन मध्ये इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहेत. सो अशा डिफरंट डिफरंट टाईपच्या काय असणार केसेस मेनली रिस्पॉन्सिबल असणार फॉर द कसं ट्रान्सफ्युजन ऑफ काय असणार आहे HIV फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू अनदर नॉर्मल पर्सन, राईट ना. तर कंडिशन इथं मेनली इन्क्लूड करून देतात, अंडरस्टँड होते. सो जस्ट हा टॉपिक तुम्ही रीड जरी केला तर आरामात काय होतील माहिती आहे का, त्यांचे प्रिव्हेन्शन करण्याचे मेजॉरिटी आपण तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. एखादी मदर जर का स्पेसिफिकली इन्फेक्टेड असेल HIV पॉझिटिव्ह, तिने काय करायला पाहिजे, प्रेग्नन्सी ठेवायला पाहिजे का रे?
आता जर का त्यांनी प्रेग्नन्सी ठेवली नाही, आमचं लेकरू, कोणाचं लेकरू, प्यार के निशानी, परत ते प्यार के निशानी राहायचं नाही, काही दिवसातच बेसिकली ते वरती जाईल, राईट ना. सो अशा केसमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आणि त्याला जर समजलं की भाई साहेब, माझी काही चूक नसताना मी HIV पॉझिटिव्ह जन्माला आलोय, तर त्याला जे इंटरनल लेवलला, इमोशनल लेवलला जो डॅमेज होणार आहे तो अल्टिमेट लेवलचा असणार आहे, राईट ना. सो इमोशनल डॅमेज जो पर्सन होणार आहे त्याला जर का तुम्ही सिम्पथी जर दिली, राईट ना, थोडंसं जर का तुम्ही चांगलं रिलेशन जर का त्यांच्याबरोबर ठेवलं, तुम्हाला माहिती आहे की बाबा हा शेकेट करून थोडी ना होणार आहे, त्या संग कम्युनिकेट केला, त्याच्या संग बोलला, राईट ना, तर त्याच्यामध्ये थोडी ना तुम्हाला इन्फेक्शन होणार आहे. हा, त्याच्याबरोबर फिजिकली बेसिकली कोणत्याही फ्लूडचा ट्रान्समिशन आपल्या बॉडीमध्ये व्हायला नाही पाहिजे. अशा केसमध्ये जर का तुम्ही पर्टिक्युलरली थोडीशी सिक्युरिटी जर ठेवली, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाहीये. बट जर का तुम्ही त्याच्याबरोबर जर असा प्रॉपर इंटरॅक्शन जर केली नाही, तर ऑब्व्हियसली तो पर्सन इंटरनल लेवलला डॅमेज झालेला आहे. इम्युन सिस्टम पण बेसिकली डॅमेज झाले, आणि इमोशनली पण जर का तुम्ही त्याला उडवून टाकलं, तर पर्सन जास्त वेळ जगणारच नाही. मग तो काय, जो 10 15 20 वर्ष जगत होता, त्याला 2 वर्षातच मारायला वेळ लागणार नाही का? इम्युन सिस्टम आता नॅचरली अँटीबॉडी बनायला जे काही स्ट्रेंथ त्याच्याकडे बाकी होती ती पण राहणार नाही. त्यामुळे तो पर्सन असाच मरताना बघायला भेटणार आहे. सो तुमचे खूप मोठी बेसिकली काय माहिती का, म्हणून एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमच्या समोर या टाईपचे जे पेशंट येतात, तुम्ही त्याला कसं डील करताय. डील करत असताना तुम्ही समजायला पाहिजे की तो पेशंट आहे, त्याची इंटरनल मेंटली आणि फिजिकली तो डिस्टर्ब झालेला आहे. आणि जर का तुमचं एखादं स्टेटमेंट निगेटिव्हली जर का त्याने घेतलं, तर फिजिकली तर डिस्टर्ब झालेत, मेंटली पण तुम्ही त्याला डिस्टर्ब करून टाकाल, आणि असे पेशंट परत तुमच्याकडे कधीच येणार नाही. सो इट्स युअर ओन काय असणार आहे, डील्स असणार आहे की तुम्ही पेशंट बरोबर कसं डील करा, राईट. आणि खूप म्हणजे एकदम सिव्हिअर डिसीज आहेत रे, मग या केसमध्ये तुम्ही खूप पोलाइटली काय करायला पाहिजे माहिती का, त्या पर्टिक्युलर पेशंट बरोबर डिस्कस करणं गरजेचं आहे, राईट ना. सो पॉईंट इथं काय झालं की बाळांनो कव्हर झालेत. येस, इज देअर एनी डाऊट, राईट ना. हे टॉपिक बेसिकली आता तुम्हाला जस्ट रीड करायचा आहे. HIV चा हा टॉपिक इथं आपला संपलेला आहे. क्लिअर आहे. उद्याच्या क्लासमध्ये आपण काय करूया, की पर्टिक्युलरली कॅन्सर हा टॉपिक चालू करूया. ठीक आहे. आता डायग्राम जर डिस्कस करायचं म्हटलं, तर डायग्राम मध्ये मला असं वाटतं की तुम्हाला काय समजलं नसेल असं काही नसेल त्याच्यामध्ये, राईट. डायग्राम जे मेन्शन करून दिलेत त्याच्यामध्ये काय समजलं नाही अशातला काय पार्ट क्लिअर होतंय. रेट्रोव्हायरस असणार आहे, व्हायरल आरएनए बघायला भेटणार आहे. व्हायरल इन्फेक्टेड काय असणार, नॉर्मल सेल मध्ये आला. नॉर्मल सेल जे असणार आहे ते कोणते असणार आहे, मॅक्रोफाज. अॅनिमल सेल एंटर करत असताना त्याचा व्हायरल काय असणार आहे, आरएनए एंटर केलाय. देन त्यानंतर तो कोणाबरोबर इंटिग्रेट झाला, की स्पेसिफिकली डीएनए बरोबर आपल्या. बट त्याला पहिल्यांदा काय करावं लागलं, व्हायरल डीएनए बनावं लागणार, बाय द हेल्प ऑफ असणार रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. आता हा जो व्हायरल डीएनए असणार तो आपल्या डीएनए बरोबर काय असणार, इंटिग्रेट होणार आहे. सो इंटिग्रेट करण्यासाठी दुसरा एन्झाइम आला, कोणता, इंटिग्रेज, राईट ना. सो सायटोप्लाझमच्या आत न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आत जो नॉर्मल डीएनए होता तो कसा झाला, व्हायरल डीएनए. आता व्हायरल डीएनए मधून काय बाहेर पडणार बघायला भेटणार आहे, आरएनए. तो आरएनए जो बनणार आहे तो काय नॉर्मल असणार आहे का, नाही. कसं झाला, व्हायरल आरएनए. आणि व्हायरल आरएनए बनणं, तर त्या आरएनए पासून फर्दर काय बनणार आहे, दोन, राईट ना. एकतर बेसिकली तुमचे प्रोटीन बनणार आहेत, आणि काही एन्झाईम बनताना बघायला भेटणार आहे. सगळे व्हायरल पार्टिकल्स मेनली मेन्शन करून घेऊ शकतो. सो यांच्यामध्ये काय असणार आहे, न्यू व्हायरस काय असणार आहे, फॉर्म आर प्रोड्यूस इनसाइड द सेल असणार आहे. त्याच्यामध्ये काय जेनेटिक मटेरियल आलेलं आहे, कोणतं, आरएनएचं. न्यू आरएनए बेसिकली बनणार आहेत, आणि याच्यापासून तुमचे प्रोटीन आणि एन्झाईम सगळे बनताना बघायला भेटणार आहेत. न्यूक्लियस, डीएनए, आणि इनसाइडला काय असणार आहे, व्हायरस बनलेत. आता हा जो व्हायरस असणार आहे तो बाहेर पडताना बघायला भेटणार आहे, आणि इन्फेक्शन करणार आहे, इन्फेक्ट अदर सेल. तर इन ब्रॅकेटमध्ये कोणती सेल तुम्ही लिहायला पाहिजे रे, हा, टीएल पर सेल, दॅट्स इट. क्लिअर होते. दिस इज द अल्टिमेट डायग्राम ऑफ एड्स. ओके. इन्फेक्टेड सेल कॅन सर्वाइव्ह वाईल व्हायरस आर काय असणार आहे, बिंग रेप्लिकेट अँड काय असणार आहे, रिलीज्ड. म्हणजे या केसमध्ये कसं असणार आहे, जे इन्फेक्टेड सेल असणार आहे, इमॅजिन करा व्हायरस जर एंटर केला आणि मॅक्रोफाजला जर का त्यानं मारून टाकलं, तर व्हायरसचा नंबर मॅक्रोफाज मध्ये पुन्हा नंबर वाढू शकतो का रे, नाही वाढू शकत आहे. जर का इथं इन्फेक्टेड सेल म्हणजे कोण मॅक्रोफाज जर डेड झाली, म्हणजे ती तिचा डीएनए पण डेड झाला, आणि डीएनए जर का डेड झाला, तर तो आपला व्हायरल आरएनएचं कन्व्हर्जन जरी व्हायरल डीएनए मध्ये केला, तरी व्हायरल डीएनए पासून ह्युमन डीएनए बरोबर इंटिग्रेट करू शकत नाही. कारण की सेल इन्फेक्टेड कशी झाली, डेड झालेले. त्यामुळे या केसमध्ये व्हायरस कधी फॅक्टरीला उडवत नाही. तो काय करणार आहे, ऍज इट इज मेंटेन करून ठेवलाय का, त्याचा नंबर त्याला कॉपी उडवायच्यात, खूप साऱ्या बनवायच्यात, आणि खूप साऱ्या कॉपीज एकदा जर का बनल्या, तर मग दुसरी एखादं सेल इन्फेक्टेड झाली तर मग हिला मारू शकतो, इन्फेक्टेड सेलला. बट जोपर्यंत त्या व्हायरसचा नंबर इन्क्रीज होत नाही, तोपर्यंत इन्फेक्टेड सेलला तो मारत नाही. आणि जरी नंबर वाढला तिथून बाहेर पडणार, दुसऱ्या सेलला इन्फेक्ट करणार, बट या सेलला ऍज इट इज तो सर्व्हाइव्ह करून ठेवणार. आणि मेन तर त्याचा फोकस कोणावर, टीएल पर्सेला उडवायचा आहे, कारण टीएल पर्सेल आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट फंक्शन परफॉर्म करते. सो टॉपिक त्याच्यामध्ये इन शॉर्ट काय केलं की मेनली मेन्शन करून टाकलेलं आहे, दॅट्स. समजलं का टॉपिक सांगायच्यामध्ये. आता ज्यांनी ज्यांनी झोपा काढलेल्या आहेत, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला टॉपिक समजलेला नाहीये. आणि ज्यांना समजलं नाही त्यांनी काय करा की पुन्हा रेकॉर्डेड लेक्चर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट आले तर विचारा. आणि ज्यांनी व्यवस्थित लक्ष दिले, तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून टाकलेलं आहे सिंपल साध्या भाषेमध्ये, की इन्फेक्शन कसं होतं, राईट ना. जे की एनसीईआरटीने सगळं एकदम काय केलंय,
कंपोजिट फॉर्म मध्ये ठेवलेले आहेत. त्याला सिंपल वर्ड्स मध्ये मोकळं करून तुम्हाला काय केलं माहिती का, बाय द डायग्रामॅटिकली आणि बाय द एनसीटीच्या लाईन टू लाईन सगळे पॉईंट कव्हर करून टाकलेत. सो तुमचं काम असणार याला रिवाइज करायचं, आजच्या आज रीड करा, रिवाइज करा. देन त्यानंतर काय जर डाऊट आले तर विचारा एनसीटी बेस. देन त्यानंतर उद्याच्या क्लासमध्ये आपण कॅन्सर चालू करण्याच्या अगोदर एड्सचे काही बेसिक पॉईंट जे पीपीटी मध्ये तुम्हाला थोडेसे बेसिकली मदत करू शकतात ते तुम्हाला सांगून टाका. विंडो पिरियड काय असतो, इन्क्युबेशन पिरियड काय असतो, की जे कशा प्रकारे मदत करताना बघायला भेटेल ते नंतर बघू, बट आता त्याची काही गरज नाहीये. क्लिअर झालं इथपर्यंत? थांबा आपण. हरे कृष्ण.